सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी कुशावरिता करता स्नान त्याचं कैलाशी राहणं दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना वाचे वदता वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा विठाला 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 पांडुरंगा प्रथम नाम पांडुरंगा प्रथम हे पांडुरंगा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जाणी देवांचे मनोजवम मारुत तुल्यवेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमामि गंगे तव पादपङ्कजं सुरासुरैर्वन्दिते दिव्यरूपं मुक्तिंच मुक्तिंच ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणां गोदावरी महाभागे महापातकनाशिनी धर्मार्थ काममोक्षाणां फलदात्रे नमस्तुते
ब्रह्माद्रेश करोत्पन्ने त्रिकंटक विराजिते गौतमं प्रार्थिते गंगे गोदावरी नमस्तुते आत्मरूपगणेशु स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुणी आता वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही कुशावर्ता करिता स्नान त्याचा कैलाशी राहणं दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी प्रसंगी या ठिकाणी अखिलांग कोट ब्रह्मांड नायक भगवान रामचंद्र आणि जगन्माता सीतामाई यांच्या पवित्र चरणांनी पावन झालेल्या आपल्या नाशिक जिल्ह्याच्या भूमीमध्ये दिंडोरी तालुक्यात सप्तशृंगी मातेच्या कृपाक्षेत्राखाली असणारं हे पिंपळगाव धूम या गावातील एक शेतकरी कुटुंबातील भगवत भक्त वारकरी संप्रदायाचे अनुयायी श्री आदरणीय कचरू किसन बेजेकर त्यांच्या पत्नी सौ सुमन कचरू बेजेकर त्याचप्रमाणे त्यांचे बंधू माधव किसन बेजेकर त्यांच्या पत्नी मथुराबाई माधव बेजेकर त्याचप्रमाणे या चौघजण भावी लक्ष्मणराव किसन बेजेकर पुंडलिक किसनराव बेजेकर त्याच्यापैकी आज कचरू किसन बेजेकर आणि माधव किसन बेजेकर यांनी आपल्या मनुष्य जीवनामध्ये एक पारमार्थिक कर्तव्य कार्य काम्यकर्म म्हणतात त्याला शास्त्रीय भाषेमध्ये ते म्हणजे तीर्थयात्रा मनुष्यदेह हा परमार्थ करण्याकरताच मिळालेला आहे परमार्थाचे अनेक मार्ग सांगितलेले अनेक क्रिया सांगितलेल्या आहे त्याच्यात तीर्थयात्रा ही क्रिया आहे आणि ती त्यांनी या संपूर्ण भारतभूमीला प्रदक्षिणा करून पूर्ण केली आणि त्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी गंगापूजनाचा कार्यक्रम आहे आणि दुसरा शब्द त्यांनी पत्रिकेवर छापलेला आहे तो लिहिला माऊंदे हा माऊंदे शब्द बरोबर नाही महाराज त्याला सतर्पण सुद्धा म्हणतात नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये सतर्पण शब्द आलेला आहे नामदेव महाराज जेव्हा तीर्थयात्रा करून आले तेव्हा त्यांनी सतर्पण केलं होतं माऊंदे या शब्दाचा अर्थ असा आहे मा वद मा म्हणजे नको वद म्हणजे सांगू अहंकाराने सांगू नको पठ्य काय शिल्लक गेला पठ्यान चार दाम केली पठ्य अहंकार नको कारण तीर्थयात्रा केल्या का माणसाला अहंकार होतोच महाराज 90 दिवसामध्ये जो नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आला त्याच्यापेक्षा 85 दिवसात करून आलेला म्हणतो पण पठ्य 85 दिवसात आला मग एकूण 70 दिवसात आलेले काय म्हणतात पठ्य एकूण 70 दिवसात आला करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो तीर्थाटन केलं का अहंकार होतो पण तो होऊ देऊ नये कारण तिळभरी जरी वय अहंकार मेरू तो समान वाटे देवा 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 आपल्या भक्ताला एक तिळभर जरी अहंकार झाला तर भगवंताला वाटतं मेरू पर्वता इतका अहंकार झाला तो अहंकार होणे नामदेव महाराजांनी आधीच प्रार्थना केली अहंकाराचा वारण लागू जसा माझे अविष्काराचा भाविक आहे अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला तुका म्हणे वाया गेला तुका म्हणे वाया गेला अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला तुका म्हणे वाया गेला तुका म्हणे वाया अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला तुका म्हणे वाया गेला तुका म्हणे वाया गेला
झाला तुका म्हणे वाया गेला. अहंकार झाला का वाया जातो आणि अहंकार गेला का देव स्वरूप होतो. मग तो अहंकार होऊ नये, मग वाया जायचं का देव व्हायचं. मग जर वाया जायचं नसेल देव व्हायचं असेल तर माऊंदे शब्द वापरू नका. महाबद सांगू नका कोणाला पठ्ठ्याने आमकं केलं पठ्ठ्याने. मग सतर पण शब्द आहे. आणि गंगापूजन हा महत्त्वाचा शब्द आहे. मग गंगापूजन असल्यामुळे गंगेचा अभंग घेतला. नामदेव महाराजांच्या तीर्थयात्रेचा अभंग होता एक, पण तो लोकांपर्यंत पोहोचायला थोडं कठीण गेलं असतं महाराज, नाही का. विसंगती वाटलं असतं. कोण बंद करा. विठाल विठाल नामदेव महाराजांच्या तीर्थयात्रेमध्ये सदर पण शब्द आलेला आहे, पण तो अवघड गेला असता समजायला अभंग. त्याचा संदर्भ तुम्हाला मी सांगेल थोडा. पण गंगेचा अभंग घेतला. हाही नामदेव महाराजांचाची. नामदेव महाराजांनी आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या लोकांना येऊन गंगेचं महत्त्व सांगितलं. गंगा एकच आहे. गंगा या शब्दाचा अर्थ फार सुंदर आहे. पाप हरण तिथं गंगा. जी लोकांचं पाप हरण करते तिचं नाव गंगा आहे. गंगेत स्नान केलं का पाप जातात. मग यांनी ज्या तीर्थयात्रा केल्या, ह्या तीर्थयात्रा संपूर्ण भारतभूमीचे 4 धाम, सप्तमोक्षपुऱ्या, 12 ज्योतिर्लिंग, अष्टशिव, अष्टविनायक, 51 शक्तिपीठ, अनेक नद्यांचे स्नानं केले. किती नद्या लागतात. सगळ्या नद्यांचे स्नानं केले. इथं सगळ्या देवदेवतांचे दर्शनं घेतले. त्याची यादी जर सांगायला गेलो तर ही संपूर्ण भारतभूमी ना ही तीर्थक्षेत्राची भूमी महाराज. इतर देशामध्ये असं नाही. देवांनी विष्णू पुराणामध्ये वर्णन केलेले आहे. गायंती देवा किलगीतकाने हे अस्तुते भारत भूमी भागे स्वर्गापवर्ग स्वदेहेतु भुक्ते भूयंती भूयात पुरुषासुरत्वात्. कळलं का तुम्हाला? काही इंग्लिशमध्ये सांगू? इंडिया इज गॉड्स कंट्री. एव्हरीवन इंडियन्स मीन इज गॉड अँड गॉड इज ग्रेट अबाउट द मेन. कळलं का? मराठीत सांगू? मराठीत सांगू. पवित्र तो देवाणी पुण्यवान पवित्र तो हरी आणि हरीचे दास अवतार घेतात. तिथं जन्म शब्द आलेला आहे, पण देवाला आणि देवाच्या भक्तांना जन्म नाही, त्यांचे अवतार होतात. आणि ही संपूर्ण भारतभूमी देवतांच्या अवताराने भरली. किती अवतार असतील हे काही सांगता येत नाही. अवतारांच्या राशी अनंत अवतार कितीतरी असतील ते सांगता येत नाही. पण या संपूर्ण तीर्थ या भारतभूमीमध्ये कण कण भगवंताचा आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला. पिता ठावना उरला तो त्या दृष्टीने पाहिला. 4 धामे, पूर्वेला जगन्नाथपुरी, पश्चिमेला द्वारका, दक्षिणेला रामेश्वर, उत्तरेला बद्रीनाथ, हिमालयात 4 उपधामे बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री. त्याचप्रमाणे 7 मोक्षपुऱ्या आहे. काशी, कांची, अवंतिका, माया, मधुरा, द्वारावती, पुरी, सप्तही मोक्षदायिका. या 7 मोक्षपुऱ्या आहे. 12 ज्योतिर्लिंग आहे. सौराष्ट्रे सोमनाथ्यंच श्रीशैल्यम मल्लिकार्जुनम उज्जैन्याम महंकाल ओंकार ममलेश्वरम परल्याम वेदनाथ्यंच डाकिन्याम भीमाशंकरम सेतुबंधे तु रामेशम नागेशम दारुकावने वाराणस्याम तु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालय तु केदारम घुष्मेशंच शिवालय. एतानी ज्योतिर्लिंगानी सायं प्रातपठीन रहा सप्त जन्मकृतम पापस्मरण मात्रे निरीक्षती. या 12 ज्योतिर्लिंगाचं सकाळ आणि संध्याकाळ जो स्मरण करतो त्याचे 7 जन्माचे पाप नष्ट होतात. मग तुमच्यापैकी कोण कोण करतं? बरोबर करा बरं. 12 ज्योतिर्लिंगांचं दररोज स्मरण कोण करतं? पण तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी असं का? मग हे काय येडे? विठाल विठाल 51 शक्तिपीठ आहे महाराज. या एक लोक मोठं भाग्यवान आहे. हा मनुष्यदेह मुळात आपल्याला भगवंताचं कार्य करण्याकरताच मिळालेला आहे. देवे दिला देव भजना घुमटा.
भजन पण त्याला संसाराची बाधा झाली, तो झाला फटाया बाधिक आहे, त्याला संसाराची विषयांची बाधा झाली म्हणून तो त्याच्यात अटकला. आणि त्याच्यातून वेळ काढून जे लोक आपल्या वेळात वेळ काढून तीर्थयात्रेला वेळ देतात, आपला वेळ जातो, पैसा जातो नाही का, शरीराची झीज होते, या सगळ्या गोष्टीला तपश्चर्या म्हणतात. मग ती तपश्चर्या करता करता त्यांनी आपला देश विविधतेने नटलेला आहे. अनेक राज्य आहे, वेगवेगळ्या राज्यात वेगळी भाषा आहे, वेगवेगळे राहणीमान आहे, वेगवेगळं खाणं पिणं आहे, वेगवेगळे कपडे प्रत्येक पेहराव सगळं वेगळे ते पाहायला मिळतं नाही का. त्याच्यात त्यांनी नीलकंठेश्वर, डाकोरजी, वीरपूर, जुनागड, गिरनार पर्वत, प्रभास पट्टण, वेरावळ, सौराष्ट्र, सोमनाथ, पोरबंदर, सुदामपुरी, हर्षद माता, मूळद्वारका, बेटद्वारका, गोमती द्वारका, सिद्धपूर, मातुरगया, माउंट आबू, अंबाजी, अजमेर, पुष्कर, जयपूर, आग्रा, मथुरा, वृंदावन, गोकुळ, कुरुक्षेत्र, अमृतसर, दिल्ली नाही का, त्याच्यानंतर वैष्णवदेवी, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, पुन्हा खाली आल्यावर ऋषिकेश, हरिद्वार करून हरिकी पौंडी, कणखलतीर्थ, मुनिकी रीती, सोनप्रयाग, देवप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, उत्तर काशी, तिलवाडा, अगस्त्यमुनी, नैमिषारण्य, मनसादेवी, चंडिकादेवी, तिथून अयोध्या, काशी, इलाहाबाद, चित्रकूट, चित्रकूट झाल्यानंतर आमचं उज्जैन, ओंकारेश्वर करून त्र्यंबकेश्वरला येतात. परत दुसऱ्या फेऱ्याला परत अयोध्येपर्यंत जाऊन गोरखपूर, नेपाळ, पशुपती, काठमांडू, जनकपूर, राजगिरी, सीतामढी, पितृगया, बुद्धगया, गंगासागर, कलकत्ता, भुवनेश्वर, कोणार्क, जगन्नाथपुरी, साक्षीगोपा, सिंहाचलम, अन्नावरम, राजमेंद्री, श्रीशैल्यम, पाताळगंगा, मल्लिकार्जुन, ज्योतिर्लिंग, तिरुपती बालाजी, शिवकांची, विष्णुकांची, पक्षीतीर्थ, महाबलीपुरम, रामेश्वर, कन्याकुमारी, मदुराई, म्हैसूर, वृंदावन गार्डन, गोकर्ण, महाबळेश्वर, कोल्हापूर, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, नाशिक. पुन्हा आपली महाराष्ट्र भूमी राहिली. शिर्डी, साकोरी, शनी शिंगणापूर, नेवासा, देवगड, पैठण, वेरूळ, घृष्णेश्वर, भद्रा, मारुती, मुक्ताईनगर, शेगाव, नागगिरी, माहूर, औंढा, परळी, आंबेजोगाई, तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर, नरसोबावाडी, कोल्हापूर, ज्योतिबा, त्याच्यानंतर तुमचं पाली गणपती, महाड गणपती, देहू, आळंदी नाही का, थेऊरचा गणपती, रांजणगाव गणपती, मोरगाव गणपती, जेजुरी, सासवड, त्याच्यानंतर तुमचं भीमाशंकर, लेण्याद्री गणपती, ओझर गणपती, त्र्यंबकेश्वर, शृंगीगड, चांदवड आणि बाकीचे ते छोटे मोठे किती सांगता येत नाही. 12 मल्हार आहे महाराज, खंडोबाचे 12 स्थान आहे, 11 मारुती, ही सगळी भारतभूमी तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं कमीच आहे. इतके देवस्थान आहे त्यामध्ये, सगळी देवतांची भूमी. 33 कोटी देवता उगाच म्हणतात का. पुन्हा ही मंडळी नर्मदा परिक्रमाला गेली. ओंकारेश्वरपासून सुरुवात, व पण नदीचा उगम, नर्मदा नदीचा उगम हा अमरकंटकला आहे, पण परिक्रमा सुरू करतात ती ओंकारेश्वरवरून. का आपण हे वस्त्र नेसतो, हे कुठून सुरुवात करतो, कमरेपासून. मग ओंकारेश्वर हे नर्मदा माईचं कटी प्रदेश कमर आहे, तिथून ही प्रदक्षिणरूपी वस्त्र तिला आपण करायचं, तिथून सुरुवात करतात. ओंकारेश्वर, बडवानी, प्रकाशा, शूलपानेश्वर, तिथून नीलकंठधाम, कोटपूर, हनुमान टेकडी, विमलेश्वर, तिथून समुद्राचा प्रवास परत 4 तासाचा, आता 2.5 तासावर आला. विमलेश्वरपासून असल्यामुळे 2.5 तासाचा प्रवास. पुढे तिकडे गेला मिठीतालाई, नीलकंठेश्वर, त्याच्यानंतर नारेश्वर, कर्नाडी कुबेरधाम, गरुडेश्वर, सरदार सरोवर, स्टॅच्यू ऑफ युनिटी, महेश्वर. आता उज्जैन येत नाही त्याच्यात, पण लोक काही काही ज्योतिर्लिंग म्हणून घेतात. तिथून पुढे परत निघाल्यानंतर नेमावर, ही नर्मदा माईचं बिंबित स्थान आहे, नाभिस्थान, तिथं उटी भरण होतं. त्याच्यानंतर तिथून निघालं परत ब्रह्मांड घाट, भेडाघाट, अमरकंटक, महाराजापूर, औरंगाबाद, त्याच्यानंतर परत तिथून खंडवा आणि परत ओंकारेश्वर. मध्ये अनेक गावं लागतात. पायी पायी करणाऱ्यांची गावं वेगळी. ही मी गाडीनं करणार यात्रा सांगते. मी 31 वेळा गाडीनं करून आलो यात्रा, आणि 43 वेळा अख्खा भारत फिरून आलो, म्हणून एवढं पटपट तुम्हाला सांगू शकतो. आता मला असं वाटतं, या प्रत्येक तीर्थाला मी इतक्या वेळेस गेलो, प्रत्येक वेळेस त्याचं काहीतरी टिपण केलं, लिहिलं माझ्याकडे जाड वही अशी, सगळे तीर्थांची माहिती लिहून ठेवलेली, कुठं काय घटना झाली, कोणतं तीर्थ कसं निर्माण झालं काय. पण हे सगळं तुम्हाला जर सांगायचं असलं तर त्याला महिनाभर लागेल. महिनाभरतही होणार नाही सांगू, 1 महिन्याच्या पुढे काळ लागेल. पण मग सगळ्या तीर्थांची माहिती कशी सांगू तुम्हाला, इथं वेळ कमी. आता येतानाच आपले आयोजक महाराज, काय त्यांचं नाव, रंगनाथ महाराज, त्यांनी सांगितलं महाराज 12:30पर्यंत. आणि रंगनाथ महाराज गोकुळच्या गवळणींकडे पहा, ती महारास मांडली होती ना, रासखेड्यात केली ती भगवंतानी, केवढी मोठी होती ती रात्र. रासखेडीची रात्र केवढी होती, कोणी सांगेल का. पडला का झोप आली, हा झोप आली असं झोपू द्या, काय हरकत नाही, झोपू द्या. झोपत असेल तर झोपू द्या, तिथं काय हरकत नाही. ऐका,
रासक्रीडेची रात्र किती मोठी होती माहिती आहे तुम्हाला? तुमच्यापैकी कोणी ऐकली का रासक्रीडा? भागवत वाचतानी मंडळी आहे ना. बरं, रासक्रीडा केवढी होती रात्र? सांगा बरं. दरवर्षी भागवत ठेवतो. रासक्रीडेची रात्र केवढी होती रामभाऊ? 6 महिन्यांची रात्र होती. एवढं तर ऐकलं असेल ना, 6 महिन्याची. पण 6 महिने माणसाचे नाही, वा आपला 24 तासाचा एक दिवस, 24 तासाचा एक दिवस, 365 दिवसाचं एक वर्ष, 180 दिवसाचे 6 महिने. हे माणसाचे पटकन निघून जातात. पण ते दिवस होते ब्रह्मदेवाचे. मी सांगत नाही, नाथ महाराजांनी 11व्या स्कंदावर जे विवेचन केलं त्या भागवतात एक सुंदर उभी, ते रासक्रीडेचे रात्री मी ब्रह्मशर्माची जी केली होती, परी गोपिका अर्धक्षण मानिती का वेगी गवत शिवगवला. 6 महिने पर ब्रह्मदेवाचे 6 महिने. ब्रह्मदेवाचा एक दिवस केवढा असतो माहिती आहे तुम्हाला? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, हे 4 युग 1000 वेळेत जातील तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आणि असे 180 दिवस तेवढी रात्र. पण ती संपल्यावर त्या गोपिका काय बोलल्या? गोपिका अर्धक्षण मानिती, अर्ध्या क्षणात संपलं म्हणतात. का वेगी गबस्ती उगवला. गबस्ती म्हणजे सूर्य. हा सूर्य काय इतक्या लवकर उगवला? त्याला काही काम आहे का नाही? एवढी मोठी रात्र असून आणि आपल्याला 2च तासाचं कीर्तन, त्याच्यात अर्धा कप शॉट मारला. 12:30 11ला सुरू झालं, 12:30 संपवायचं. मग आपण जेवायला चालू का इथं नाही का? त्यांनी जो आनंद उपभोगला त्या आनंदाचा भाग ते आपल्याला द्यायला इथं हा कार्यक्रम ठेवला. हे कार्यक्रम ठेवला ते तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवणारे गंगेचंच पूजन का करतात? पण बरेचसे तीर्थक्षेत्र आहे, प्रत्येक तीर्थक्षेत्राची माहिती जे जाऊन आले त्यांनाही माहीत नाही राहत. ते तुम्ही जाऊन आले आता ते तर मुख्याचे सांगणारे नाही का? नाही 4 धाम तुम्ही केले का? 4 धाम. ओमकारेश्वरला कोण कोण गेलं? वर बोट करा बरं. नाही तुमच्यापैकी बसलेल्यापैकी ओमकारेश्वरला कोण कोण गेलं? गेले. ओमकारेश्वरच्या गावाचं नाव काय? ओमकारेश्वर त्या गावचं नाव नाही, तिथं ओम आकाराची नदी झालेली आहे, त्याच्यावर ईश्वराची स्थापना केली म्हणून ओमकारेश्वर. ते देवाचं नाव आहे. ममलेश्वर हे ज्योतिर्लिंगाचं नाव आहे. भगवंताला का भक्ताच्याबद्दल ममता निर्माण झाली म्हणून त्याचं नाव ममलेश्वर ठेवलं. ओमकार ममलेश्वरम असं शब्द आहे. पण त्या गावचं नाव ते नाही. त्या गावचं नाव मानधाता. त्या गावचं नाव तुम्ही ते बोर्ड वाचा, ग्रामपंचायत मानधाता आपका सहर्ष स्वागत करते. तुम्ही काही चिठ्ठी घ्या, तिथून एखादं वस्तू घ्या, त्याचं बिल घ्या, त्याच्यावर किंवा एखाद्या ठिकाणी दान करा, पावती मिळाली की त्याच्यावर गावाचं नाव वाटा मानधाता. म्हणजे मानधाता नाव कसं पडलं? तिथं पूर्वी रामाच्या वंशातला रामाचा एक पूर्वज युवानाश्व नावाचा राजा राहत होता. श्रीमद भागवताच्या 9व्या स्कंदात ती कथा वाचून घ्या. युवानाश्व नावाचा राजा होता. त्याला मुलंबाळं होत नव्हते. त्यांनी ब्राह्मणाला विचारलं. ब्राह्मणाने त्याला पुत्रकामेष्ठी यज्ञ करायला सांगितला. त्याने 1 वर्षाचा पुत्रकामेष्ठी यज्ञ केला. तोपर्यंत ब्रह्मचारी पाळलं, मौन धारण केलं, दान धर्म केला, यज्ञात आहुत्या टाकल्या. आणि 1 वर्षानंतर त्या ब्राह्मणाने दररोज थोडं पाणी, दररोजचं मंत्र जल छासवायचं एका कमंडलूमध्ये ठेवलं. शेवटचा दिवस झाला, पूर्ण आहुती झाली. ते कमंडलू पाण्याने भरलेलं होतं. ते ठेवलं एका भिंतीवर. राजवाडा जरी असता तर पूर्वी मातीचे राजवाडे होते. त्या भिंतीवर ते ठेवलं. सगळे झोपले. राजा युवानाश्वाला रात्रीची तहान लागली. त्याने चातवरलं कुठं काही मिळतं का म्हणते, कमंडलू सापडलं. ते घेतलं पिऊन. आता ते पाणी असं होतं, ते दुसऱ्या दिवशी राणीला प्यायला द्यायचं होतं. राणीनं ते पाणी पिलं का राणीला गर्भधारणा होईल. पण ते राजा पिऊन घेतला. सकाळी ऋषीने विचारलं त्याला, ते पाणी काय झालं? त्यांनी सांगितलं मी पिलो म्हणे. अरे आता अनर्थ होईल. राणीला गर्भधारणेवर ऐवजी राजालाच गर्भधारणा होईल. राजाच गरोदर राहिला महाराज. 9 महिन्यांनी त्याचं उजवी कोक फडली. उजवी कोक फोडून त्याच्यातून ते बालक बाहेर काढलं. आपल्या मंत्रशक्तीनं परत त्याचं पोट जसं तसं करून दिलं. बिगर टाक्याचं शिजर. सगळ्यात जगातलं सगळ्यात पहिलं शिजर त्यावेळेस झालं होतं. आणि तेही पुरुषाचं. ते बाळ रडू लागलं. ते बाळ रडू लागल्यानंतर ते ब्राह्मण हळहळ करू लागले. अरे याला जर आई असते तर आता हा आईला पिला असता, आता हा कोणाला पिईल? तो यज्ञ इंद्रदेवतेला उद्देशून होता. इंद्रदेवता प्रगट झाली. त्याचं हे तर्जनी नावाचं जे बोट आहे याच्यातून अमृतस्राव होतो. इंद्राच्या या बोटातून अमृत निघतं. ते बोट त्याने त्या मुलाच्या मुखात घातलं. समजा माम धाता, देवतांची भाषा संस्कृत. माम म्हणजे मला, धाता म्हणजे पी. माम धाता म्हणले. तो मानधाता शब्द उच्चारल्यामुळे त्या मुलाचं नावच मानधाता ठेवलं. तो 5 वर्षाचा झाला तो मुलगा. जसं शिवलेला अमृताच्या 11व्या अध्यायामध्ये राजाच्या आणि प्रधानाची मुलं जशी शिवभक्त होती, राजवंश राजलंकाचा त्याग करायचे, अंगाला भस्म लावायचे, रुद्राक्ष धारण करायचे, शिवाचा उच्चार करायचे,
शिवभक्ती करायची तशी ती बोलत तो मुलगा सुद्धा शिवभक्त निघाला. सर्व अंगाला भस्म लावायचा, रुद्राक्ष धारण करायचा, नर्मदा नदीच्या काठावर बसून ओंकार करायचा, दीर्घकाळ ओंकार करायचा. त्याच्या ओंकारात इतकी मंजुळता होती की पशुपक्षीसुद्धा स्थिर राहायचे, वाघसुद्धा स्थिर राहायचा, सर्पाचा असलं तसं राहायचं. इतकंच काय, पण यमुना ती नर्मदा माता सुद्धा ओम आकारात वाहू लागली. ओम आकारात, त्या ओमकाराने तिचं शरीर सुद्धा ओमासारखं झालं. तिथं जर गेले ना तुम्ही ओम आकाराच्या नदी तिथं, त्याच्यावर त्या ओम आकारावर त्याने शिवलिंगाची स्थापना केली आणि त्याची आराधना करू लागला. दररोज बिल्वाभिषेक, जलाभिषेक, दह्या दुधाचा अभिषेक करायचा, नमःशिवाय मंत्राचा जप करायचा. भगवान शिव 12 वर्षानंतर प्रसन्न झाले, त्या शिवलिंगातून प्रगट झाले. भक्ता, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, वर माग. त्यांनी सांगितलं, प्रभू माझ्यासारखे हजारो भक्त या ठिकाणी येतील, त्यांचं मनोरथ पूर्ण करण्याकरता, त्यांना दर्शन देण्याकरता तुम्ही ह्या शिवलिंगामध्ये ज्योतिरूपाने राहा. भगवान तथास्तु भले. त्यांच्या आतून एक ज्योत निघाली आणि त्या शिवलिंगात गेली, म्हणून ते ज्योतिर्लिंग झालं. ज्योतीने युक्त असणारं लिंग म्हणजे ज्योतिर्लिंग. असे 12 ज्योतिर्लिंग संपूर्ण भारतात. त्याप्रमाणे भगवंताला त्याच्याबद्दल ममता निर्माण झाली त्या भक्ताबद्दल, म्हणून त्याचं नाव ठेवलं ममलेश्वर, ओमकार ममलेश्वर. पुढे तो मुलगा मोठा झाला, त्याला राज्याभिषेक झाला, तो राजा झाला. त्यांनी खूप चांगलं राज्य केलं. गोब्राह्मण प्रतिपालक, प्रजापतीपालक राजा म्हणून तो गेल्यावर लोकांनी त्या नगरीला त्याचं नाव दिलं मानधाता, म्हणून त्या गावचं नाव मानधाता आहे. असं एका एका क्षेत्राची जराशी माहिती सांगत बसलो तर पुरं का एक दिवस सांगा तुम्ही. 5:30. विठाला प्रत्येक क्षेत्राची माहिती अशी. वृंदावनाची माहिती वेगळी, मथुरेची माहिती वेगळी, काशीची माहिती वेगळी, प्रयागाची माहिती वेगळी, गयेची माहिती वेगळी, तिरुपती बालाजीची माहिती वेगळी, रामेश्वरची माहिती वेगळी. प्रत्येक तीर्थक्षेत्राची माहिती सगळं इथं मेमरी ठेवते. एवढं होत नाही तर भाकर खायला नाही गेलो. काही लोक जातात तिथं तीर्थाला गेल्यावर 4 गोष्टी महत्त्वाच्या आहे महाराज, लक्षात ठेवा. इथून पुढे जे जातील त्यांनी लक्षात ठेवा. स्नान, कोणत्याही तीर्थात गेलं त्या स्नानाचा, त्या पाण्याचा राग करायचा नाही. जसं पाणी असेल तशा पाण्यामध्ये स्नान करणं ते तीर्थ आहे. वा. चंद्रभागेला जसं आपण गेल्यावर कसंही पाणी असतं तरी आपण त्याचं स्नान करतो ना, ती तीर्थ आहे तिथं ते स्नान. दुसरं दान, काहीतरी दान घडलं पाहिजे, काहीतरी आपल्या कमाईतला हिस्सा त्या देवाच्या पिटीत टाकला पाहिजे. देवाला पैसे नाही लागत, पण तिथं एवढे मोठे मोठे मंदिर आहे, त्या मंदिराची साफसफाई करणं, त्याला लाईट, तिथे पुजारी, तिथला भोग, नैवेद्य, प्रसाद, या सगळ्याकरता जो खर्च येतो तो आपल्याकरता करतात. ते कुठून आणायचं? सगळ्यांनी थोडं थोडं करून द्यायचं. म्हणून दान. आणि तिसरं दर्शन. कितीही गर्दी असली तरी लाईनीत उभं राहून दर्शन घ्यायचं. वा. काही काही महाभागाशी बाबा लई गर्दी आता, रामकृष्ण. चला लांबूनच करा म्हणतात. मग काही जेवायला आलं ते फक्त, घरी जेवायला नव्हतं का? स्नान, दान, दर्शन आणि चौथा आहे नामस्मरण. हरी हरी. तीर्थयात्रे सुखे जावे. तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाटे विठ्ठल नाम घेऊ, संतान संगे सेवू, वासुदेव धनिवारी. तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाटे विठ्ठल नाम घेऊ, संतान संगे सेवू, वासुदेव तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम गाऊ. भगवंताचं नामस्मरण करीत करीत जाऊ. नाही तर घरी बी चुकल्या करायच्या कानात, आणि तिथेही 2 म्हातारे एका शीटवर बसल्या का तिच्या सुनाचं घरानं सांगितलं तिथे माणसं गप्पा मारायला बसले का, खाल्ल्यांच्या वावरात आमच्या घर वरच्या वारण्यात दिलं का, त्याने माझ्या वावरातून पाणी नेलं आणि त्याने माझा बांध फोडला. तिथं निथं जर सारखंच असेल तर मग त्रिवेणी संगमी नाना तीर्थ त्रिवेणी संगमी नाना तीर्थ त्रिवेणी संगमी नाना तीर्थ त्रिवेणी संगमी नाना तीर्थ कीर्तनाही नामी धरिते अर्थ कीर्तनाही नामी धरिते अर्थ कीर्तनाही नामी धरिते अर्थ. तीर्थयात्रेला गेल्यावर नामस्मरण घडणे आवश्यक आहे. हरिपाठ केला पाहिजे दररोजचा, काकडा केला पाहिजे. काहीतरी कोणी आपल्यात सांगणारा प्रवचनकार असेल, कीर्तनकार असेल, त्यांनी प्रवचन करावं, कीर्तन करावं. साधारण असते आमचे हे भोलुकीचे गंधर्व. आता इतका आनंद आहे आत महाराज, ते बंधन आणलं तुम्ही टायमावर, नाही तर असे गुणीजन मिळत नाही. आमचे हरिभक्तपरायण रामभाऊ महाराज, हरिभक्तपरायण मेघराज महाराज आणि सगळी गायक मंडळी मला तरी नाव माहीत असते. तर तुम्ही भोलुकीचे गंधर्व आहे महाराज, त्याला नादब्रह्म म्हणतात.
नादब्रह्माने भगवान परमात्मा सुद्धा स्थिर होतो, थांबतो आपल्या पुढे. वा. आणि अशी माणसं जर असले तर मी संध्याकाळपर्यंत कीर्तन करणं कंटाळणार नाही. माझं काही तुटपुंज हे नाही, भांडवल एवढं नाही. जेवढं पाठ करून आलं तेवढं सांगायचं असं नाही. मी 8-8 तास भागवत सांगणारा मनुष्य आहे. मला साक्षीदार आहे. हो, 8-8 तास भागवत सांगतो महाराज. मला कंटाळा नाही येत आता. इतक्या रोचक कथा आहे भारतात भागवतामध्ये, लोकांसमोर आल्याच नाही आजपर्यंत. नाही आलं तरी डॉक्टर वसंत पवारांना मी 5 वर्ष भागवत सांगितलं. डॉक्टर म्हणायचे आम्ही मोठे मोठे भागवतकारांचे भागवत ऐकले, पण ह्या कथा सांगितलंच नाही म्हणे कोणी. ते आता कोणीतरी आपण पाहिले शिंदे महाराजांच्या इथं ते भागवत वाचित होते. 18,000 श्लोक आहे, 12 स्कंद आहे भागवताची. किती बारीक बारीक माहिती, किती बारीक बारीक ज्ञान आहे. एवढं सांगायला चातुर्मास पुरत नाही. मग हे भागवतकार चौथ्या दिवशी कृष्ण जन्म कसं काय करतो हेच मला कळत. कसा करतात चौथ्या दिवशी कृष्ण जन्म? शक्यच नाही होत. माझं आता 7 दिवसाचं तरी भागवत असतं, मी 4 तास टाईम मागून घेतो. 4 तास पाहिजे, तरी त्याच्यामध्ये 6व्या दिवशी पार शेवटच्या क्षणाला आमचा कृष्ण जन्म होतो. करायचा ओढून ताडून, तरी होत नाही सांगून. आणि जितकं जेवढं सांगता येईल जास्तीत जास्त तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न करतो. ती फार जीवनामध्ये उपयोगी आहे. तुम्हाला एक एक कथा जर भागवताची सांगितली ना, काय आहे ते भागवत म्हणजे. श्रीमद भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये या सूर्यकुळाचं वर्णन केले. या सूर्यकुळामध्ये अनेक राजे होऊन गेली. भगवान रामचंद्र ह्या सूर्यकुळात जन्माला आले, पण भगवान काही एकाएकीवरून पडले नाही. भगवान रामचंद्रांच्या आधी 58 राजे झाले. त्या प्रत्येकाचं चरित्र इतकं सुंदर आहे. 4थ्या अध्यायामध्ये नभग नावाच्या राजाचं चरित्र आलेले. नभग नावाच्या राजाला 6 मुलं होती. 6व्या मुलाचं नाव होतं नाभाग. पूर्वीच्या काळात प्रत्येक घरातला एक मुलगा ऋषींच्या आश्रमामध्ये गुरुकुलात पाठवायचे अध्यात्माचं शिक्षण घ्यायला. त्या नाभागाला सुद्धा पाठवलं. 12 वर्ष तो विद्याभ्यास वेदशास्त्राचा अभ्यास करून परत आला आणि आपल्या वडिलांना सांगू लागला. ते आपल्या वडिलांना भेटायला गेला. रस्त्यात त्याचे भाऊ त्याला भेटले. त्याच्या भावांनी सांगितलं, बाबा रे, तू गेल्याच्या नंतर आपली आई मरून गेली. त्याला फार दुःख झालं. आईसारखं दैवत नाही. आई वडील हे दोन्ही तीर्थ आहे. तुम्ही 4 धाम यात्रेला गेले नाही तरी चालेल, पण आईवडिलांची सेवा केली पाहिजे. आणि 4 धाम यात्रा करून आले आणि आईबाप जर वेगळे राहत असतील, त्यांचे जर हाल असतील, तर तुम्हाला एकाही तीर्थाचं फळ मिळणार नाही. सत्य सांगतो. आणि काहीच केलं नाही, 4 धाम केले नाही. आपलं काम जे काम असेल ते प्रामाणिकपणाने केलेलं, शेती असो, नोकरी असो, व्यापार असो, आणि आपल्या आईवडिलांची सेवा केली, 4ही धामाचं पुण्य. मी नाही सांगत, माझ्यावर विश्वास ठेवू नका. मी तुमच्या गावात पहिल्यांदा चालू आहे, पण माऊलींवर विश्वास आहे का नाही? ज्ञानेश्वर महाराजांवर. मग ज्ञानेश्वरीत दिलेले सकळ तीर्थाचे धुरे जे का माता मितरे तयांचे विषय की रसिरे लोण की जे. सगळ्या तीर्थामध्ये श्रेष्ठ असणारं तीर्थ आई वडील. आई गेली, त्याला फार दुःख झालं. स्वामी तिन्ही जगाचा आई विना. म्हणजे चला, आईचं सेवा आपल्या प्रारब्धात नाही, पण वडिलांकडे गेला. वडिलांना सांगू लागला पिताश्री. ते भावांनी त्याला सांगितलं, आई गेल्यानंतर आम्ही सगळी संपत्ती वाटून घेतली म्हणे. तो म्हणे ठीक आहे, काय हरकत नाही, माझ्या वाट्याला काय आलं ते सांगा म्हणे. मग त्यांनी काय सांगितलं, त्याचे भाऊ म्हणजे सगळी संपत्ती आम्ही वाटून घेतली आणि तुला बाप देऊन टाकला म्हणे. बाप तुझ्या वाट्याला ऐकल का कोणी? रामभाऊ किती मोठा वारकरी असता, दरवर्षी पंढरपूरला जाणारा, आणि भाऊ म्हणले आम्ही सगळी संपत्ती घेतली, तुला आई बाप दिली, ऐकल? लगेच कोर्टन वकील. तो म्हणे अरे वा, माझं भाग्य चांगलं आहे, आईची सेवा नाही घडली, पण वडिलांची सेवा मला घडते, माझं भाग्य आहे. तो आपल्या वडिलांकडे गेला. वडिलांना सांगू लागला, पिताश्री माझ्या भावांनी संपत्तीच्या मोबदल्यात तुम्हालाच मला दिलेले. त्याचे वडील म्हणले अरे अरे, त्या चतुर मुलांनी तुला फसवलं आणि तू खुशाल हो म्हटला. आणि पिताश्री मी नाही फसलो, तेच फसले. ते का? त्यांनी त्यांच्या वाट्याला जे घेतलं ना, ते नश्वर आहे, मेल्यावर त्यांच्याबरोबर येणार नाही. धनानुभूम पशुवश्य गोष्टे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देह चितायाम परलोक मार्गे कर्मानि गच्छति जीव एकः. सगळं इथंच राहील, पण मी जर तुमची सेवा केली तर ती माझ्याबरोबर येईल. त्यांची सेवा करू लागला, आश्रम बांधला, वडिलांची सेवा करू लागला. वडिलांनी त्याला वैश्वदेव नावाचे 2 सूक्त शिकवले. जा गंगा नदीच्या किनाऱ्यावर काही अंगिरोज गोत्राचे ब्राह्मण आणि अश्विनी कुमार नावाचे देव 5-6 दिवसाचा यज्ञ करतात. 6 दिवसाचा यज्ञ, 5 दिवसाचं कर्म ते करतात. 6व्या दिवसाचे मंत्र त्यांना आठवत नाही. परत यज्ञ बंद पडतो, परत चालू करतात, परत बंद पडतो, परत चालू करतात. असं खूप वर्षापासून चाललेलं आहे. तू जा आणि हे 26 मंत्र मी तुला जे शिकवले ते त्या शेवटच्या दिवशी म्हण. 6व्या दिवशी त्यांची पूर्णावती होईल, यज्ञ सफल होईल, ते तुला खूप दक्षिणा देतील, श्रीमंत होशील. तो गेला, त्या ब्राह्मणाला भेटला, त्यांनी परवानगी दिली. 5 दिवस त्यांनी यज्ञ केला. 6व्या दिवशी याला बसवलं. 6व्या दिवशी याने ते 26 मंत्र म्हटले, पूर्णावती झाली. इंद्र
भगवान प्रगट झाले त्या यज्ञकुंडातून, त्यांचा आयुष्य त्यांना दिलं. इंद्र अंतर्धान पावला. ते ब्राह्मण आणि अश्विनी कुमार फार प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं, भले बाबा रे, आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहे, आमचा फार दिवसात यज्ञ तू पूर्ण केला, या यज्ञात शिल्लक राहिलेलं सगळं द्रव्य मी तुला देतो. दक्षिणा म्हणून देतो. संकल्पपूर्वक दक्षिणा दिली. ते निघून गेले सगळे. हा ते द्रव्य जमा करू लागला नाभाग. ते साधारण द्रव्य नव्हतं. हत्ती, घोडे, रथ, सुवर्णपात्र, रजतपात्र, ताम्रपात्र, लोहपात्र, हिरे, माणिक, मोती, राजवस्त्र, राजालंकार, शस्त्रास्त्र, एखाद्या राजाला शोभेल एवढा नवा जमत. तो ते जमा करीत असताना दक्षिण दिशेकडून एक कालपुरुष आला आणि तो कालपुरुष त्याला सांगू लागला, थांब ना बघा, ते द्रव्य घेऊ नको, त्याच्यावर माझा अधिकार आहे. ते म्हणे, हो असा कसा तुमचा अधिकार आहे? त्या ब्राह्मणांचा मी यज्ञ पूर्ण केला, त्या ब्राह्मणांनी मला दिलेली दक्षिणा आहे, जरी असली तरी ते माझं आहे. म्हणे, कोण आहे तुम्ही सांगणार? आणि म्हणे, मी महादेव भगवान शंकर. 11 रुद्र माझ्या, म्हणून जे 11 अवतार आहे माझे, त्याच्यातला मी 10वा रुद्र, माझं नाव काळरुद्र आहे आणि या द्रव्यावर माझा अधिकार आहे. तो नाभाग म्हणे, मी देणार नाही, मला मिळालेली दक्षिणा आहे. ते महादेव बोलले. तो कालपुरुष म्हणतो, बरं भांडू नको, तुला मान्य नाही ना माझं, तू तुझ्या वडिलांकडे जा, वडिलांना विचार. तुझे वडील म्हटले तुझं येतं तू घेईन, माझं येतं मला. त्याला ते मान्य झालं. तो आपल्या वडिलांकडे गेला, नमस्कार केला. त्याच्या वडिलांना सांगू लागला, पिताश्री तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्या ब्राह्मणांचा यज्ञ पूर्ण केला, त्यांनी मला फार मोठ्या प्रमाणात दक्षिणाही दिली, पण कोणीतरी कालपुरुष आला आणि तो सांगतो त्या द्रव्यावर माझा अधिकार आहे. हे खरं आहे का? त्याचे वडील म्हणजे खरं आहे म्हणले. तो कालपुरुष म्हणजेच भगवान महादेव आहे, भगवान शंकर आहे. त्याच्या 11 रुद्रापैकी 10वा अवतार आहे तो कालरुद्र आहे. तो सगळ्या जगताचा गुरु आहे. महादेव हरी महादेव हरी महादेव हरे महादेव हरे महादेव हरी महादेव हरे महादेव हरी महादेव हरे. ऐसा गुरु भारी मोठे नाही, ऐसा गुरु भारी कोठे नाही, ऐसा गुरु भारी कोठे नाही. महादेव सगळ्या जगात. तुमच्या ओळखीचं प्रमाण सांगू का? आदिनाथ गुरु, आदिनाथ गुरु सकाळी मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आदिनाथ गुरु मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. तो भगवान सगळ्या जगताचा गुरु आहे. अहो ते ठीक आहे, पण ते द्रव्य त्याचं कसं? अरे, पूर्वी भारताच्या उत्तरे असलेल्या हिमालय पर्वताच्या पायथ्याला, गंगा नदीच्या किनाऱ्यावर कणखल नावाच्या तीर्थाला दक्ष प्रजापती नावाच्या लोकपालाने एक मोठा यज्ञ केला होता. आणि त्या यज्ञाच्या सांगत्याला सगळे देव आणि ऋषी यांच्यात एक मिटिंग झाली, सभा झाली. त्याच्यामध्ये सर्वांमध्ये एक ठराव पास झाला का कुठल्याही यज्ञामध्ये शिल्लक राहिलेलं जे द्रव्य आहे त्याच्यावर रुद्राचा अधिकार असेल. रुद्र जर तिथं आला तर त्याला ते द्यावं लागेल. हे सगळ्यांच्या सर्वांमध्ये पास झालेला ठराव आहे, त्याला द्यावं लागेल, देऊन टाक. पुन्हा त्यांनी वडिलांना नमस्कार केला. आला महादेवाला सांगितलं, महादेवा मला क्षमा करा, मला समजलं नाही, माझ्या वडिलांनी सर्व सांगितलं, मी जी प्रतारणा केली तुमच्याबद्दल, मला क्षमा करा. महादेवाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि सांगितलं, बाळा धन्य तुझी पितृभक्ती. अरे जे तुला मिळालेलं आहे तुझ्या अधिकाराचं आहे ते सुद्धा तू मला द्यायला तयार झाला, आणि केवळ तुझ्या वडिलांच्या सांगण्यावरून धन्य तुझी पितृभक्ती, हे सगळं द्रव्य मी तुला बक्षीस देतो. ही कथा श्रीमद भागवतामध्ये 9व्या स्कंदात. आणि याच्यात आदर्श घेण्याजोगी तरुण मंडळी जी आहे, मुलं जी आहे, यांना जर ही कथा ऐकवली तर वडिलांच्या आणि आईच्या आशीर्वादात किती ताकद आहे, काय होतं हे त्यांना त्या माध्यमातून जर अध्यात्माचं कळलं तर ते सुद्धा त्या मार्गाने जातील. आईवडिलांची सेवा करतील, आईवडिलांची आज्ञा पाळतील, पण आपण त्यांच्यापर्यंत हे पोचवतच नाही. आपल्याला सासऱ्याच्या जावयाच्या गोठ्यावर गोष्टी आवडत्या. उद्या कदा कीर्तनकार लुगडं नेसून कीर्तन करायला लागला, तोच बोलवायचा आपल्या गावाला. 50,000 का घे, विठाला प्रत्येक तीर्थक्षेत्राची माहिती. ही घटना जी घडली अयोध्येची घटना आहे. अयोध्येची घटना. त्या अयोध्येला जी नदी आहे, तुम्ही गेले स्नान केलं, जे आरती बसलेले कुठे असतील ते बसलेले, त्या शरोई नावाची नदी फार महत्वाची. एका एकाचं महत्व सांगायला महाराज किती. शरोई नावाच्या नदी, एकदा उज्जैनीचा राजा विक्रमादित्य हा शरोई नदीमध्ये स्नान करायला गेला. नदीच्या काठावर उभा असताना त्यांनी समोरून पाहिलं एक घोडा पळत आलेला आहे. काळा काळा कुट्ट घोडा आहे, काळा कुट्ट, त्याच्यावर बसलेला स्वार सुद्धा काळा कुट्ट आहे.
आणि असा दौडत दौडत आला आणि डायरेक्ट नदीत शिरला, पण बुडाला नाही मध्ये. नदीच्या पाण्यावरून तो घोडा चालत गेला. मध्यभागी गेला ना, कण खाली गेला. खूप पाणीवर उडालं उंच. एक प्रहरभर राजा पाहतच राहिला, एक प्रहर, आणि परत तो घोड्यावर आला. पण पांढरा शुभ्र होऊन आला होता. तो वरचा स्वार सुद्धा पांढरा शुभ्र होता. तो बाहेर येताना विक्रमादित्याने त्याला अडवलं, थांबा महाराज थांबा, कोण आहात आपण? आत जाताना इतके काळे कुठं होता, बाहेर येताना असे शुभ्र कसे होऊन आले? त्यांनी सांगितलं, महाराज विक्रमादित्य, ऐका ऐका ऐका, महाराज विक्रमादित्य, मी सर्व तीर्थांचा राजा, माझं नाव तीर्थराज प्रयाग. हे अनेक पापी लोक नद्यांमध्ये आपलं पाप धुतात आणि त्या नद्या मळून जातात, मलिन होतात. त्या नद्या स्वतःला स्वच्छ करण्याकरता, स्वतःचं पाप धुण्याकरता त्या शरोई नदीमध्ये येतात. हे सगळं पाप धुणारे माझ्यामध्ये येतात. म्हणजे तीर्थराज प्रयाग, तीर्थराजामध्ये जातात. प्रयागामध्ये सगळ्या नद्या आपलं पाप धुतात आणि मी मलिन होतो आणि माझं पाप धुण्याकरता मी या शरोई नदीमध्ये येतो. म्हणजे जो सगळ्या तीर्थांचा राजा आहे त्याचं पाप धुणारी नदी ती शरोई. आणि मग आपलं नाही धुणार का? मग जी माणसं शरोई नदीमध्ये गेले, अयोध्येला त्यांनी स्नान केलं. काही काही जातात, नको 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 लई गार पाणी, बाथरूममध्ये स्नान करतात. काही काही करीतच नाही, 2-2 दिवस स्नान करीत. यात्रेला जाऊन अनुभव आहे महाराज माझा. तुम्ही म्हणा कोण आहे दाखवा बरं आम्हाला. मी ही नारदाची गादी खोटणवड अशी माणसं तुमच्या समोर आली. मी आत्तापर्यंत 50,000 लोकांना फिरून आणले. 40 वर्ष झाली मी तेच काम करतोय. खूप प्रकारचे लोक पाहायला मिळाले मला. बोलत बसवतो मी, बसा अरे बसा, तीर्थाची माहिती सांगतो तुम्हाला, प्रवचन सांगतो, भागवत सांगतो, इथं काय कथा झाली ती सांगतो. 50 लोक जर गाडीत असतील तर फक्त 10 बसतात. बाकीचे कोणी बिड्यात घेत आहे, कोणी फिरायला जात आहे, कोणी झोपाच काढतो, कोणी भत्ताच काढून खातो. काय नाना प्रकारचे लोक, व्यक्ती तितक्या प्रकृती. पण शरोई नदीमध्ये स्नान करावं. प्रत्येक तीर्थाला गेलं स्नान करावं. सगळ्या तीर्थांची माहिती, सगळी तीर्थ आहे, पण वेळ कमी असल्यामुळे सगळ्यांची तीर्थांची माहिती येतात. तिरुपती बालाजीला लोक जातात, काहीतरी दान करतात. काय कारण त्याचं? केस सुद्धा काढून देतात. फार कथा आहे बारीक त्याची. पण श्रीमद भागवतात 12व्या स्कंदामध्ये अशी कथा आलेली. भागवत वाचणाऱ्याला माहीत असेल, नसेल तर पहा 12वा स्कंद वाचा. नंतर भगवान ब्रह्मदेवाने जेव्हा ही सृष्टी निर्माण केली तेव्हा सप्तऋषी बनवले आणि त्यांना काही नियम घालून दिले. तुम्ही कुठल्याही प्रकारचं पुण्यकर्म करायचं नाही, कारण तुम्हाला पापच करायचं नाही. ज्यांनी पापच केलं नाही त्याला पुण्य करायची काय गरज आहे? ज्यांनी बँकेचं कर्जच काढलं नाही त्याला नोटीस येईल का? फेडायचं काय कारण आहे? नाही का? आणि तुकाराम म्हणतात आमच्याजवळ पापही नाही पुण्य नाही. तुका म्हणे आम्ही अशी ऋषी. अनपेक्ष सुचिर्दक्ष उदासीनो गत व्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया. भक्त ऐसे जाना, 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 भक्त ऐसे जाना दे दे रोदा.
त्यांना काही मागायचं नाही, काही करायचं नाही, काही नकोचे अनपेक्षेचे, तर मग पुण्य कसं करतात? तरीही त्या सप्तऋषींनी सागराच्या किनाऱ्यावर एक यज्ञ केला आणि त्या यज्ञाच्या शेवटी पूर्णाहुती झाली. तेव्हा नारद ऋषी तिथे आले. नारद म्हणतात, अरे तुम्हाला तर ब्रह्मदेवाने नियम घालून दिला होता, तुम्हाला पुण्य करण्याची काय गरज आहे? कशा करताय पुण्य करता? तुमच्याकडे पापच नाही तर पुण्य कशाला करता? ते सांगतात, ठीक आहे, आता आमच्याकडून झालं पुण्य, काय करावं? दान देऊन टाका, तुमच्याजवळ ठेवलं. म्हणे कोणाला दान द्यायचंय? म्हणजे याच्यात 3 अधिकारी हे दान घेणारे, त्या तिघांची परीक्षा घ्या, त्याच्यातून जो योग्य असेल त्याला दान द्या. म्हणे कोण आहे तिघं? म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश, हे तिघं पात्र हे पुण्य घेण्याकरता. आणि त्यांना जर तुम्ही ते दान द्यायचं असेल तर त्या तिघांची परीक्षा घ्या, त्याच्यात जो योग्य असेल त्याला द्या. आता ब्रह्मा, विष्णू, महेशाची परीक्षा घ्यायची, तिथं बालवानीची मास्तरीन चालेल का परीक्षा घ्यायला? त्याला तेवढाच अधिकारी पाहिजे. ब्रह्मा, विष्णू, महेशाची एक मूर्तीची उत्पत्ती करतो, एक भरणपोषण करतो, एक नियमन करतो, त्यांची परीक्षा घेणारा त्याचा अधिकारी पाहिजे. कोण आहे अधिकारी त्याचा? मग सांगितलं भृगुऋषी. तुम्ही जा, तुम्ही वयोवृद्ध, तपवृद्ध, ज्ञानवृद्ध आहात. सर्व ऋषींनी भृगुऋषींना प्रार्थना केली. भृगुऋषी गेले, ब्रह्मलोकामध्ये गेले. ब्रह्मदेव सावित्री मातेसहित, ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री, तिच्या सहित अष्टदिक्पालांसहित पृथ्वीच्या घडामोडीविषयी खलबतं करीत बसलं. त्यांचं लक्षसुद्धा नाही. आपल्या दारामध्ये ऋषी आले, त्यांचं स्वागत करावं, त्याला यावं म्हणू काय? राग आला भृगुऋषींना, रे हा विधाता यांनी सृष्टी निर्माण केली आणि हा जर साधू संतांचा आदराध्य करीत नाही तर याची प्रजा काय करील? शाप दिला ब्रह्मदेवा, जी सृष्टी निर्माण केली त्या सृष्टीमध्ये कोणी तुझं मंदिर बांधणार नाही. ते ब्रह्मदेव बांधावर आले. अरे बापरे, कोणी शाप दिला? भृगुऋषींनी. ब्राह्मण आहे असं नका करू. भृगुऋषी, अहो मीच निर्माण केलेली सृष्टी, तिथं माझंच मंदिर नाही. म्हणजे एखाद्या बापाने कवडी करून रुपया साठून बंगला बांधायचा, हॉटेलात कधी चहा प्याला नाही, फाटकी चप्पल वापरली, मळके कपडे घातले, स्वतःचं काही मौज मजा केली नाही, मुलांकरता बंगला बांधून ठेवला. मुलांनी सासू सासऱ्याचे फोटो आणून लावले घरात. बापाचा फोटो नाही, ते बापाला काय वाटेल? मग ही सृष्टी म्हणजे ब्रह्मदेवाचा बंगलाच आहे आणि याच्यात ब्रह्मदेवाचं मंदिर नाही, म्हणजे काहीतरी करा, उशाप द्या. मग तेव्हा भृगुऋषीने उशाप दिला. ज्या वेळेस, आता नीट ऐका, ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्माजी, ज्या वेळेस तुम्ही गवळ्याची मुलगी गायत्री हिच्याबरोबर दुसरा विवाह कराल त्यावेळेस नारद ऋषी स्वतः तुमचं एक मंदिर बांधतील. तेवढं एकमेव मंदिर राहील म्हणे. तर आजही ते लोक गेले असतील, तुम्ही राजस्थानमध्ये एकच पुष्कर नावाचं तीर्थ आहे, तिथं पुष्कर सरोवर आहे, त्याच्या काठावर ब्रह्मेचं आणि त्या गायत्रीचं लग्न झालं. तिथं नारदाने एक मंदिर बांधलं, तिथं ब्रह्मदेवाचं एकमेव मंदिर आहे. ती सावित्री मातेला राग आला, दुसरी बायको केली म्हणून ती लांब डोंगरावर जाऊन बसली. पहिले पायी जावं लागायचं, आता रोपवे झाला तिथं जायला. नाही का? म्हणजे हा ब्रह्मदेव काय हे पुण्य द्यायला योग्य नाही. चला पुढे गेले कैलासात. भोले बाबा बसले होते एका शिळेवर, ध्यान लावून बसले होते, समाधीचं सुख आनंद. त्यांना लक्ष सुद्धा नाही. भृगुऋषी आपल्या दारात आले. भृगुऋषींना राग आला, रे सकळ देवांचाही देव तुका म्हणे सदाशिव, महादेव हरी ऐसा गुरु बारी कुठे नाही, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत. एवढा श्रेष्ठ हा महादेव स्वतः साधू आहे, स्वतः तपस्वी, आणि हा एका साधूचं स्वागत करीत नाही, त्याला काय आदरातिथ्य करीत नाही. मी शाप देतो महादेवा, या जगतामध्ये कोणी तुझी मूर्ती पूजा करणार नाही. मग महादेव भानावर आले. अरे बापरे, कोणी शाप दिला? भृगुऋषींनी. ते भृगुऋषी, असं करू नका. अहो या पृथ्वीवरची सगळी ही भोळी भाबडी जनता, विशेष करून आमच्या माता भगिनी भगवान शिवाचीच आराधना करतात. तुम्हाला सोमवार उपास जास्त का रविवार? सोमवार. बायांना सोमवार का जास्त रविवार? तुम्हाला माहिती आहे खंडोबा एवढा सोपा नाही. महादेव भोळा, शिव भोळा चक्रवर्ती, भोळा आहे शंकर भगवान. म्हणून माझीच आराधना करतात. त्यांना काहीतरी साधना करता, काहीतरी साधन तरी द्या, नाही का? मग विचार केला भृगुऋषींनी, म्हणजे ठीक आहे महादेव महत्त्वाचाचे. मग महादेवाला सांगितलं, ठीक आहे महादेवा, आजपासून या जगात तुमची मूर्ती पूजा होणार नाही, ती पावणार नाही. मग तुमच्या शिवलिंगाची पूजा होईल. एकट्याची पूजा होणार नाही, 2 जण पाहिजे. वर भगवान शंकर आणि खाली ते पार्वतीच्या हाती. अशी ते गोल भाग जो आहे पार्वती मातेच्या हाती, नाही का? शंकरासहित पार्वतीसहितच शंकराला नमस्कार केला जाईल. अरे कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. भाऊ म्हणजे शंकर आणि भवानी म्हणजे, बोला काहीतरी बोलत, मला एकट्याला दमू नका. भवानी म्हणजे पार्वती
पार्वतीचं वर्णन वेदांनी असं केलेलं आहे, सर्व मंगले मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. पवित्र आहे, मंगल आहे, शुभ आहे, चांगली आहे. मग पार्वती चांगली आहे का वाई? चांगली. म्हणजे भवानी चांगली का वाई? नक्की. मग एखादी बाई तुम्हाला बोले, ए भवानी, मग काय राजा बाया बाया चावलत असल्या आणि एखादी आली तर कोणती ती भवानी आली, पण तिला किती राग येतो. मग आजपासून लक्षात ठेवायचं, भवानी म्हणजे पार्वती. कोणी भवानी म्हणलं तर राग येऊ द्यायचा नाही. लक्षात ठेवा, माझ्या मता बघितली, भवानी म्हणजे पार्वती, राग येऊ द्यायचा. पण कधी भटक भवानी म्हणले तर विठाल विठाल हा भगवान शंकरही द्यायला योग्य नाही. चला म्हणजे पुढे. मग पुढे गेले वैकुंठात. भगवान विष्णू झोपलेले होते शेषनागावर, पायाजवळ लक्ष्मी माता बसलेल्या होत्या. भगवान आपल्याच आनंदामध्ये निमग्न होत्या. भगवंताचं लक्ष नव्हतं. भृगुऋषी आले, काय करावं म्हणले, हा सगळं विश्व जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा ते स्थापिले, हा एवढा सगळ्या जगाचा करता गतीर भरता प्रभू साक्षी निवास चरणम सुरात प्रभव प्रलयस्थानम विधानम विजयमेयम. सगळ्या जगाची उत्पत्ती स्थिती लय करणारा हा भगवान परमात्मा आहे. आणि याला काय शाप द्यायचा? याला शापच लागणार नाही. याला शाप देणं म्हणजे पावसात बारी दिल्यासारखे. पाऊस चालून पुढे चालणार म्हणजे चालू बाऱ्याला योग्य आहे का? नाही का? किंवा एखादा मनुष्य समुद्राच्या काठावरून चालला, नवे कपडे घातलेले होते बापू, आणि ती लाट आली ना जोरात, ती रीती सहित त्याच्या अंगावर, ते सगळ्या कपड्यावर, नव्या कपड्यावर माती आली सगळी. असा राग आला, या समुद्राने मला ओल्लं केलं, माझे कपडे खराब केले, थांबा पाहतो याच्याकडे. हॉटेलात गेला, 10 रुपयाची पाण्याची बादली विकत घेतली आणि समुद्रावर फेकली. ओल्लाच करतो म्हणे तुला. समुद्राला पाणी फेकून काय करणार? आणखी खूप उदाहरण आहे, पण आता जाऊ दे, वेळ नाही. पण समुद्रावर पाणी फेकून त्याला ओलं करणं तसं निरर्थक आहे, पावसात बारा देणं तसं निरर्थक आहे, तसं याला शाप देणं सुद्धा निरर्थक आहे. यांनी सगळे शापच याने निर्माण केले, याला काय शाप द्यायचा? पण राग तर व्यक्त केला पाहिजे. आणि म्हणून पळत गेले भृगुऋषी आणि त्या शेष नागावर झोपलेल्या भगवंताच्या छातीत लाट मारली. लक्ष्मी माता वचकून, अरे बापरे, लक्ष्मी मातेचं कापरं झालं अंगाचं. सगळ्या जगाची संपत्ती माझ्या हातात, सगळे देव माझ्या आज्ञेत वागतात. उठा म्हणलं का उठा, बस म्हटलं का बसतात. सगळी सत्ता माझ्या हातात, आणि माझा अधिकार काय? ते पाय धुवायचे नाही, दैवा पात्र झाली. पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती. लक्ष्मीला एवढा मोठा तिचा अधिकार असून, एवढी संपत्ती सगळी तिच्या ताब्यात असून सुद्धा, सगळ्या जगाची संपत्ती तिच्या ताब्यात आहे, ती लक्ष्मी पायाजवळ बसवली. आणि हा कोण दीडदमडीचा साधू आला, गोसावी, यांनी लात मारली भगवंताच्या छातीमध्ये. भगवान आता याला काहीतरी शाप देतील, याचं पतन होईल असं लक्ष्मी मातेला वाटलं. पण घडलं वेगळंच महाराज. भगवान विष्णू हे नावच का झालं? ज्याच्याकडे सहिष्णुता आहे, सहनशीलता आहे, त्याचं नाव विष्णू आहे. आणि त्याचे जे दास आहे ते वैष्णवी, त्यांच्यात सुद्धा सहनशीलता पाहिजे, नाही का? लगेच चिडणारा वैष्णव नाही होऊ शकत. काही तापट वैष्णव असतात असे आमचे. भगवंतानी त्यांचा हात पाय वरचीवर धरला, भृगुऋषींचा असा चोळला पाय. बरं, देवानी अखिलंग कोड ब्रह्मन नायकाने भृगुऋषींचा पाय चोळला. भृगुऋषी, लागलं नाही तुम्हाला, माझं लक्ष नव्हतं बरं का, क्षमा करा महाराज, माझं लक्ष नव्हतं, तुम्हाला लागलं नाही ना फार महाराज. ते भृगुऋषी सुद्धा आश्चर्यचकित झाले. एवढी लात मारली, एखाद्याने खालूनच लात मारली अशी उलटी मला. आणि हे उलट माझा पाय धरून म्हणतात, ही वादळापूरची ती शांतता तर नसावी. अशा पोराने एखाद्याने काही फोडी केली, आईबाप मळ्यातून आले, कोणीतरी सांगितलं अशी फोडी केली, मग ते आईबाप चिडतात, इकडे इकडे तुला प्रसाद देतो. तो खरा प्रसाद असतो का? मग असं तर काही नाही म्हणले. म्हणले भृगुऋषी कसं तरी धाडस करून बोलले, भगवान तुम्हाला राग नाही आला? भगवान म्हणजे त्याच्यात काय राग यायचा? अहो म्हणे मी तुमच्या छातीत लात मारली. अहो म्हणे भृगुऋषी,
मी कधीची वाट पाहत होतो माझ्या भक्ताचे पाय माझ्या हृदयात कधीची. तुमची इतकी वा. भक्ती झाली, इतकी भक्ती झाली, तुमच्या भक्तीचं ऋण झालं माझ्यावर आणि त्या ऋणातून मी मुक्त झालो पाहिजे म्हणून मला असं वाटत होतं. ओ तुमच्या चरण रजा करता मी मागं फिरत होतो. तुम्हाला संतांनी सांगितलं नाही का? संत चरण देवाईची रजा चरणीची माती देवाईची रजा चरणी मागे. देवाईची रजा चरणीची माती देवाईची रजा चरणी मागे. चालती मागे मागे धावत चालती मागे मागे. धावत चालती मागे मागे. आणि तुम्हाला जर विश्वास वाटत नसेल तर भृगुऋषी आजपासून तुमच्या पायाचा ठसा मी माझ्या हृदयावर पदक म्हणून धारण करेन. वा. भगवान विष्णूंचा फोटो जर तुम्ही पहिला मूर्ती पाहिली तर इथं भृगुऋषींची माती पांडुरंगाच्या मूर्तीची ओळख करून देताना सुद्धा ते पुजारी सांगतात इथं छातीवर भृगुऋषींनी मारलेला पाय. भृगुने मारिला पाफरा तयाच्या वासिनी नाथारा वैर्याच्या कलेवराने विसर्मिषा होती ती धारण केली. श्रीवत्सलांचन हृदय शोभे पदक ते पदक म्हणून धारण केलं. हेच खरं यांना पुण्य द्यायला हे पात्र आहे. खरी सविष्टता आहे म्हणून ते पुण्य भृगुऋषींनी भगवान विष्णूला दिलं. पण त्या आईसाहेबांचं झालं ना, त्यांना राग आला ना लक्ष्मी मातेला. मी एवढी सेवा करते, एवढं सगळं करते, एवढं सगळी संपत्ती माझ्या हातात, मला पायाजवळ आणि तो दोडी दमडीचा गोसावी आला. त्यांनी लात मारली शेतात, त्याला हृदयात साठवलं. मला राहायचंच नाही. गेली निघून. रागा गेला निघून लक्ष्मी माता आणि कोल्हापूरला जाऊन बसले. हे महाराज काही दिवस राहिले पण 8 दिवसाच्या वर करमत नाही महाराज विष्णूला. कोणत्याच विष्णूला करमत नाही. पहिलं तरी बाया महिना दिवाळीला राहायच्या बापाच्या घरी. आता सकाळी गेलो का संध्याकाळी ती चालू त्याला गाड्या चालवता यायला लागल्या. नाही थांबत नाही. भगवान विष्णूनं सुद्धा तिथं थांबवलं नाही. शोध करीत 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 निघाली आणि डायरेक्ट आंध्र प्रदेशात जाऊन पोहोचली. आणि तुम्हाला काय वाटतं मध्ये जाताना काहीच घडलं नाही का? एवढा दाड ग्रंथ आहे बालाजीचा माझ्याकडं. काय काय घडलं जाताना महाराज एक एक कथा जर तुम्ही ऐकली आयुष्य पण संपून जाईल आपलं. कोणताच ग्रंथ होता नाही वाचून मारा आपलं. रामायण वाचून होईल का तुमचं? 100 कोटी श्लोक आहे रामायणाची. शतकोटी प्रविस्तारस्य नाही का? 100 कोटी स्वरांचा विस्तार केलेला आहे. शतकोटी प्रविस्तारम वाल्मिकीने केले. महाभारताचे श्लोक किती महाभारताचे श्लोक कोणीतरी सांगा भाऊ. महाभारताचे श्लोक किती? आका 1.25 लाख श्लोक आहे महाभारताची. आपलं आयुष्य जाईल वाचून होईल का? काहीच करू शकत नाही आपण. हाय तो वेळ आपण त्याचा हरिपाठ वाचायला वेळ नाही लोकांना महाराज. सुखाची इच्छा करतात, सुख प्राप्त होईल कसं? काहीतरी केलं पाहिजे. काही लोकांच्या गाथाचे गाथा पाठी, ज्ञानेश्वर पाठी, पोपट महाराज कासार खिरकरांनी. मी शंकराचार्यांच्या जन्मभूमीवर गेलो केरळमध्ये. 700 श्लोक महाराजांचे तोंडी पाठ. मला लाज वाटते स्वतःची. तोंडी पाठ शोधपाठ गाथा मूर्ती काही रामचंद्र बाबा बुद्धी अशा अनेक अजून आहेत. गाथा पाठ करताय अजून सुद्धा विद्या. आपण डोळे उघडा, अजून काहीतरी करा, ऐका. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जीवनोद्धाराचा जीवनाचा सार्थक करण्याचा पर्याय भगवंताचं चिंतन हेच आहे, दुसरं नाही काही. आणि खूप चिंतन करण्याजोगं आहे ते. आंध्र प्रदेशात काहीपर्यंत खूप कथा घडल्या, वेळ नाही सांगायला, जाऊ द्या. पण एवढी सांगतो आता. पुढे मला गंगेचं वर्णन करायचं अजून. एवढीच शेवटची सांगतो तुम्हाला. तिथं पसते तिरुमाला नावाचा डोंगर होता. तिथं जाऊन भगवान फिरत असताना थकले, झोपले एका झाडाखाली. त्या डोंगराच्या पायथ्याला, पर्वताच्या पायथ्याला पद्मपूर नावाची नगरी होती. तिथं पद्मध्वज नावाचा राजा करीत होता. पद्मध्वज राजाच्या मुलीचं नाव होतं पद्मावती. ती लक्ष्मीचा अंश होता. ती आपल्या मैत्रिणीसमोर बरोबर वनक्रीडा करीत करीत त्या डोंगरावर आली आणि तिनं भगवान विष्णूंना पाहिलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकला लोकप्रिया, एकदम तेजस्वी असा तो पुतळा तिने पाहिला. आणि घरी गेली, पिताला सांगू लागली, पिताश्री एक कोणीतरी खूप सुंदर पुरुष त्या ठिकाणी आलेला आहे, दैदिप्यमान आहे, त्याचं खूप वर्णन केलं तिनं, मला त्यांच्याशी लग्न करायचं. राजा तिला घेऊन तिथं आला, भगवंताला नमस्कार केला. संत प्रभूजी तुम्ही कोणी असा, माझ्या मुलीनं तुम्हाला पसंत केलं आहे, तिला तुमच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. भगवान हसू लागले, म्हणजे असं नाही करता येणार. म्हणे का? माझं झालेलं आहे म्हणे, माझं लग्न झालेलं आहे म्हणे.
काय करावं ते नाराज झाले. पण अजून आमचं काही भांडण तंटा नाही, काही नाही. अजून कोर्टात केस नाही, बोर्डावर आली नाही, उभीच केली नाही तर येईल कशी? काहीच नाही म्हणजे अजून फारकतच होईल नाही. लग्न कसं करू कसं? नाराज झाले. काय करावं? ते भगवान शिवाचे भक्त होते ते महाराज. त्यांनी भगवान शिवाची आराधना केली. भगवान शिव प्रसन्न झाले. अहो माझ्या मुलीचं त्यांच्याशी लग्न लावून द्या. भगवान शिव म्हणतात ते माझं नाही ऐकणार, ते ब्रह्मजीचं ऐकतात नाही. मग ब्रह्माजीला बोलवलं. ब्रह्माजी आणि शिव दोघेही गेले. खूप 2-4 तास त्यांच्याशी गप्पा गोष्टी मारल्या. तयारच केली महाराज. ब्रह्मदेवाचं ऐकावंच लागतं कोणालाही. कोणी असो ब्रह्मदेवाच्याला नकार नाही देऊ शकत. पण काही काही महाभागाचे असतात, ब्रह्मदेवाला तरी मी ऐकणार यार, तुझा बाप ऐकल दुकाने ऐक. मग लग्न करायला कशाला ब्रह्मदेवाकडे जातो पत्रिका घेऊ? ब्रह्मदेव सांगेल तोच मूर्त आहे का नाही? तो ब्रह्मदेवाचे भूलोकावरचा. ब्रह्माजीनं पटलं. बरं ठीक आहे. आता समजा मी लग्न, ब्रह्मदेव म्हणे मी तुम्हाला ऋग्वेदामध्ये विधिविधान दाखवून देतो. एका पुरुषाला अनेक पत्न्या करण्याचा अधिकार आहे. सांभाळायची फक्त ताकद पाहिजे सांभाळायची. म्हणजे तुम्ही नका प्रयत्न करू बरं. आता कठीण, आता कायदे बदलेले. पूर्वीचं सांगतोय मी. एखादं म्हणशील बरं झालं आता बाबा चांगले भेटले म्हणजे. या बाबाचं दरवर्षी ठेवा म्हणशील. असं नका करू भाऊ. आता कायदे बदललेले. ब्रह्मजीनं तेव्हा सांगितलं माझी परवानगी तुम्हाला दुसरं लग्न का नाही. भगवान म्हणले तुम्ही लाख परवानगी द्यायला मी लाख करी. पण तुम्हाला काही म्हणी माहीत आहे का? विहीर पावे खोदून, घर पावे बांधून आणि लग्न पावे करून. ते काय फुकट होतं का? दामाजी पाहिजे. आणि लक्ष्मीच माझ्यापासून निघून गेली, लक्ष्मीनंच माझ्याकडे पाठ फिरवली, मी कसं लग्न करू? नाही का? मग भगवान शंकर म्हणे माझ्याकडे काही उपाय सांगू का? म्हणे सांगा. म्हणे माझा एक मानसपुत्र आहे, तो स्वर्गाच्या बँकेचा कॅशियर आहे. म्हणे माझा वशिला आहे, तिला तुम्हाला लगेच कर्ज मिळवून देतो. म्हणे कर्ज काढून करा. भगवान म्हणले काढू कर्ज, पण ते फेडील कोण? मग आपल्यासारखे भक्तगण होते तिथं. माझा मुलगा आहे हा कुबेर. माझं कीर्तन असं आहे महाराज. मग असं संध्याकाळपर्यंत चाललं. रावणाचा सावत्र भाऊ आहे कुबेर. रावणाचा बाप कोण? रावणाचा बाप विश्रसवा नावाचा ब्राह्मण, पौलस्त्य ऋषीचा मुलगा. रावणाची आई कोण? कैकशी. मै नावाच्या दैत्याने केसापासून बनवली म्हणून केशीनी नावे. पुढे रामायणात कैकशी झाली. पण तिच्या आधी विश्रसव्याला दुसरी बायको होती लग्न धर्मनिंद केलेली. तिचं नाव होतं इडविडा. आता हे नाव तुम्हाला पटणार नाही, पण भागवतात वाचा. तुका म्हणे नाही विश्वासाच्या म्हणे पहावे पुराणी. इडविडा नावाच्या पत्नीपासून कुबेर झाला. जेव्हा दैत्य देवांना अमृत प्राप्त झालं समुद्रमंथनातून, देवदैत्यांचा रणसंग्राम झाला, तेव्हा सगळे दैत्य पाताळात घातले. आणि ती लंका नगरी दैत्यांची होती, ती नगरी कुबेराला दिली. तो कुबेर आता जाऊ दे, त्याचा काही जास्त इच्छा का त्याचं लग्न झालं. तो कुबेराच्या बायकोचं नाव कावेरी होतं. कुबेराला 2 मुलं होते, नल कुबेर आणि मणिग्रीव. ते दोघंही गोकुळामध्ये नारदांच्या शापेने विमलार्जुन नावाचे वृक्ष झाले होते. इथपर्यंत माहिती आहे ना तुम्हाला. पुढचं तुमची तुम्ही पाहून घ्या. मग काय तुमचं उक्तं घेतलं. मला तर खूप वाटतं सांगावं, खूप सांगावं वाटतं. पण काय काही लोक असे राग पाहू राहिले. कीर्तन होते पाहतो याच्याकडे, कीर्तन होत्या म्हणजे. पण मला वाटतं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. त्या कुबेराला बोलवलं, यांना द्या कर्ज. कुबेर म्हणे देतो, पण फेडील कोण? म्हणे ते भक्त म्हणे आम्ही फेडू. मग म्हणजे बघा एक आट आहे, कलियुगाच्या शेवटपर्यंत जर फेडलं तर 1 रुपया व्याज नाही. आणि कलियुगच झाल्यानंतर जर काही शिल्लक राहिलं तर मग मात्र व्याज नाही. म्हणून हजारो भक्त तिथं दान करतात. जी लक्ष्मी कोल्हापूरला बसली होती, आता तिथं बऱ्याचशा भानगडी झाल्या. मी तुम्हाला सगळं नाही सांगत बरं का. हे विष्णू नावाने लग्न निघत नव्हतं. मी ब्राह्मण लई खोडी करी महाराज, नावं बदलून घेतात. तिथंही नाव बदललं, श्रीनिवास नाव केलं. म्हणून श्रीनिवास गोविंदा. श्रीनिवास नाव सांगितलं. श्रीनिवास नावाची पत्रिका निघाली पद्मावती. मग आता गोविंदराज स्वामी म्हणून बलरामदादांनाच बोलवलं. त्यांचं नाव गोविंदराज स्वामी. तिथं गोविंद हे तिथं विष्णूचं नाव नाही, बलरामदादाचं नाव आहे गोविंदराज स्वामी. त्यांची पत्नी आली होती. त्यांनी मग ते सगळा कारभार पाहिला. ते लग्न झालं. मग आता ते लक्ष्मी मातेला माहिती झालं माझ्या पतीचं लग्न झालं, ते कर्जबाजारी झाली. मग पतिव्रता स्त्री जी असते ना, पतिव्रते जैसा तिला आपला पती मान्य आहे. ती म्हणते जाऊ द्या, माझ्या पतीने केलं असेल दुसरं लग्न, पण त्यांना मी एवढी सगळ्या जगाची संपत्ती माझ्या हातात आणि त्यांना मी कर्जबाजारी होऊन देईन. मग तिने तो एक
कोल्हापूरला पौर्णिमेच्या आध्या रात्री एक मारवाडी तिथं आपल्या नातेवाईकासहित मुक्कामाला यायचं कोल्हापूरला. आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांना भंडारा करायचा, गव्हाची खीर करून लोकांना जेव घालायचं. गव्हाची खीर बरं का, सगट गहू अशी शिजवायची, त्याची खीर करायची. मग त्या लक्ष्मीला समजलं, तिने त्या मारवाड्याच्या स्वप्नात जाऊन सांगितलं, हे भक्ता, इथं जे काही तुम्हाला दान करतो, माझ्या नावाने जे दान करतो ते तू तिथं तिरुपतीला जाऊन दान कर. तू 5 बोटांनी मला दान करशील, तुला 50 हाताने मिळतील. त्यांनी सगळ्यांना सकाळी ते स्वप्न सांगितलं. सगळे त्याचे नातेवाईक पत्नी वगैरे सगळे गेले. त्या बायाने आपल्या हातातल्या बांगड्या वगैरे सगळे काढून त्या हुंडीमध्ये टाकलं. त्यांनी आपल्याजवळचं धन टाकलं. तेव्हापासून बालाजीला दान करण्याची पद्धती नसेल काही तर निर्मूलाचे केस, त्याला पाणी घालायला लागत नाही, खत घालायला ते केस तरी दान द्या. ते लोक, हजारो लोक तिथं केस धरतात, दान तिथं नवस करतात, ते केस दान देतात. कोण अन्नदान करतो, एक मनुष्य अन्नदान करतो, दररोज 50,000 लोकांची पंगत राहते. दिवसभरात 50,000 लोक जेवतात तिथं, आणि एकच माणूस खर्च करतो एवढा. आणि आपण सप्त्याची पंगत दिली तर वर्षभर सांगतो. अरे मी गेलो होतो दान करायला बापू, त्या बापलाच्या हुंडीत दाईनी उभं राहिलो, 50 रुपयाची नोट काढली ना, 7-8 उभा राहिलो. आपल्यासारखं दान शिरकूनच नाही म्हणलं. हे लोक काय गाडीतले रुपया टाकतील, 2 रुपये टाकतील. रामदास बाबा 50 रुपये. माझ्या पुढं एक जोडपं चाललं होतं, एकदम बारीक वाळकुटं. ती हुंडीजवळ मला वाटली, हे काय बिकारडी, हे काय दान करणार आहे. जेव्हा ती हुंडीजवळ आली, त्या माणसाने खिशात हात घातला, 100 रुपयांचा 10,000 रुपयाचा नोटाचा बंडल काढला बाहेर. अर्धा तोडला, बायकोच्या हातात दिला, अर्धा त्याने टाकला. मी ते 50 खिशात घातले, 100ची काढली. काय दान करतो आपण. अरे जेवढं तो देतो मी. 40 वर्षापूर्वी माता भगिनी ऐका, माझे सगळे बंधुवर्ग पुरुष वडिलांसारखे असणारे, जे काही माझ्या भावांसारखे मुलांसारखे ते पुरं ऐका, 40 वर्षापूर्वी मी भिक्षा मागत होतो. वा, बापू खरं खोटं. मधुकरी मागून खात होतो, मंदिरात राहत होतो. चाराने कोणाकुठे मला उसने वाढायला घ्यायचं नाही, तर राममंदिरात पायी जायचं. वा. आणि आज मी जे 2-2 गाड्या घेऊन फिरतो, त्याचं कारण काय आहे, ते बालाजीचं दानच आहे. महाराज विठाला 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 विठाला. देवाचं कर्ज फेडायला आपण मदत केली की लक्ष्मी माता आपल्याला कृपा करते, आपल्याला भरपूर देते. ऐका लक्षात ठेवा. आणि म्हणून अशा एक तीर्थाची एक माहिती ही एकदम तुटपुंजी सांगितली, काहीच नाही किरकोळ सांगितलं तुम्हाला. किरकोळ नुसतं असं झटकून सांगितलं, खूप माहिती. पण मग आता तुम्ही मला एवढे सगळे तीर्थ एवढी माहिती आहे, मग गंगेचंच पूजन का करायचं. मग ज्या गंगेनं भगीरथ राजाच्या कुळाचा उद्धार केला, पाप हरण करते ती गंगा, नाही का. ती पाप हरण करते म्हणूनच तिला गंगा म्हणतात. तिचं नुसतं नाव जरी उच्चारलं, स्नानाच्या वेळेस आपण घरात जरी स्नान करत असतो, नांगावर घेतो ना, हर हर गंगे म्हटलं तरी सगळे दोष नष्ट होतात अभंगाच्या पहिल्याच्या. वाच म्हणता गंगा, वाच म्हणता गंगा, आपल्याकडून घडले असे सगळे दोष नष्ट होतात. मग तुम्ही म्हणले दोष राहिले नाही काय होईल, राहू द्या ना, दोष काय बिघडलं. मग गीता सांगते दोषामुळे दुःख भोगावं लागतं. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. दुःख दोषामुळे होतात. दोष नष्ट झाले तर आपलं दुःख नष्ट होईल, आणि दुःख नष्ट करण्याकरताच आपलं सगळं. म्हणून वाचे म्हणता गंगा गंगा सगळं दोष जाती भंगा. ती भगीरथाने आली म्हणून तिला भागीरथी गंगा म्हणतात. गंगा एकच आहे. भागीरथाने आणली म्हणून भागीरथी. इकडं गौतम ऋषीने आणली म्हणून गंगा तीच, पण तिचं नाव गौतमी गंगा पडलं, गोदावरी नाही का. 7 मुख्य नद्या आहे भारतात. एकाच्या एका गंगेचे 7 मुख झाले.
गंगा यमुना सरस्वती गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी म्हणून हे 7 कलश 7 गंगा 7 प्रमुख नद्या आहे. वा ऐका, सकाळी त्यांचं स्मरण जो करतो स्नान करताना असं फक्त म्हणायचं गंगे यमुनाचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मेनम सनिधम करू. सगळे दोष निघून जातात, सगळे पाप निघून जातात. त्या ती कोण आहे गंगा, कशी आली, त्याचा थोडा इतिहास भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये आलेला आहे. रामाचे एक पूर्वज बाहुक नावाचे राजा होता. बाहुक राजाला 7 राण्या होत्या. एकदा युद्धामध्ये त्याला शत्रूने हरवलं. तो आपल्या बायकांना घेऊन जंगलात पळाला, अरण्यात आला. तिथं एका बायकोला दिवस गेली, ती गरोदर राहिली. या महाराज बसा. ठाला विठ्ठल 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 एक बायको गरोदर राहिली. बाकीच्या 6 राण्यांच्या मनामध्ये सवती मच्छर निर्माण झाला. बाकीच्या 6 राण्या असं विचार करू लागल्या, जर हिला मुलगा झाला तर राजाचं सदरलक्ष हिच्याकडे येईल, आपल्याकडे दुर्लक्ष होईल, आपल्याला टाकून देईल राजा. म्हणून त्या 6 बायकांनी सवती मत्सराने तिला अन्नामध्ये विष खाऊ घातलं. विष खाऊ घातलं त्या राणीला. तिला वाटलं ही मरून जाईल, हिचा गर्भही मरून जाईल. पण देवतारी त्याला कोण मारी महाराज भगवंतानी तिचंही रक्षण केलं, तिच्या गर्भाचंही रक्षण केलं. त्या गर्भाला जन्म दिला तिने. विषाला संस्कृतमध्ये गर म्हणतात. गर, विष म्हणजे काय, गर. तो गरासहित जन्माला आला म्हणून त्याचं नाव ठेवलं सगर. पुढे मोठा झाला, आपल्याकडे वेळ नाही आता, पटकन मोठं करू आपण त्याला. मोठा झाला, लग्न झालं त्याचं. 1 नाही 2 लग्न झाले. एका पत्नीला एक मुलगा झाला, त्याचं नाव असमंजस. तो योगभ्रष्ट होता, पूर्वीचा जडबुद्धीचा होता. आणि दुसऱ्या पत्नीला 60,000 मुलं झाली. खोटं वाटत असेल तर ग्रंथात विचारून पहा. 60,000 मुलं झाली, तेही मोठे झाली. सगर राजाने अश्वमेध यज्ञ केली. 100 अश्वमेध यज्ञ केले का एकदा इंद्रपदाची प्राप्ती होती. इंद्र नावाचा कोणी देव नाही, लक्षात ठेवा. पंतप्रधान नावाचा कोणी माणूस आहे का, मुख्यमंत्री नावाचा कोणी माणूस आहे का. त्या पदाला पात्र होईल तो मुख्यमंत्री, तो पंतप्रधान. तसा हे सुद्धा पद आहे. इंद्र हे पद आहे. 100 अश्वमेध यज्ञ केले का इंद्र पद मिळतो. देवांचा राजा म्हणजे इंद्र. 96 यज्ञ झाली त्या राजाची. 97व्या यज्ञाचा शामकर्ण नावाचा घोडा ते फिरत असताना इंद्राला, जो मूळचा इंद्र होता, त्याला असं वाटलं जर याचे 100 यज्ञ पूर्ण झाले तर माझी गच्छंती होईल, मला काढून टाकतील, याला घेतील. मग याच्यात काहीतरी अडथळा आणायचा म्हणून दक्षिण समुद्राच्या तटावर जिथं तुम्ही गंगासागरला गेले ना, कोण गेलं होतं, कोण ते मथुराबाई सुमनबाई, कोणी वर बोट करा बरं तुम्ही का. वा, गंगासागरला गेले ना, मग तिथं जे कपिल महामुनींचं दर्शन घेतलं, तिथं विवर होतं खाली असं भुयार, त्याच्यात ते तपश्चर्या करीत होते. आणि नारळाची झाडं होती खूप. त्या इंद्राने, कपटी इंद्राने गावड्याचं रूप धारण केलं आणि त्या सागराच्या काठावर तिथं तो घोडा आला. आणि तो घोडा एका माडाच्या झाडाला, म्हणून त्या नारळाच्या झाडाला बांधला. ते उन्मत्त झालेले सगरपुत्र आले, कोणी रे आमचा घोडा बांधण्याची हिंमत केली. त्या कपटी इंद्राने सांगितलं, या विवरात एक साधू राहतात, त्यांनी तुमचा घोडा बांधला. त्या मुलांनी मागचा पुढचा विचार न करता तिथं दगड मारले, शेण मारले, चिखल मारला, शिव्या दिल्या, आजवा तिजवा बोलले. पण ते ब्रह्मवेत्ते होते कपिल महामुनी, स्थितप्रज्ञ नाही. समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंगत तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टेन केनची अनकेतन स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियोनरः. त्यांना निंदा स्तुती शत्रुत्व मित्रत्व मान अपमान सगळं सारखंच आहे. त्यांना राग नाही आला, पण आपल्या भक्ताचा अपमान केलेला देवाला सहन होत नाही. म्हणून भगवंत त्यांच्या डोळ्यातून अग्निरूपाने प्रगट झाले आणि 60,000 सगरपुत्र भस्म करून टाकले. सगळे भस्म झाले. ही बातमी सगर महाराजांना कळली. ते आले, त्यांनी त्या असमंजसा मुलगा अंशुमान होता, त्याला पाठवलं होतं नातवाला. तो काही निरोप घेऊन आला. परत स्वतः गेले सगर महाराज. ते सगळं सांगायला वेळ नाही त्यांचा संवाद. पण तिथं गेले, सांगितलं महाराज असं करू नका, माझ्या पुत्रांच्या मरात मरतेवेळी काय भावना होत्या, काय नाही, त्यांना मोक्ष कसा प्राप्त होईल याचं मला काहीतरी सांगा. कपिल महामुनी, मी काहीच केलं नाही रे बाबा, भगवंतांनी सगळं काय करायचं ते केलं. पण जर तुझ्या मुलांना मोक्ष प्राप्त करून द्यायचा असेल तर स्वर्गातली गंगा पृथ्वीवर आण. कशी आणायची म्हणे महाराज. म्हणजे गंगा एक देवता आहे आणि कोणतीही देवता जर प्रसन्न करायची असेल तर ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतात, तपेविन दैवत, तपश्चर्या केल्याशिवाय दैवत प्राप्त होत नाही, तुम्ही तपश्चर्या करा. सगर महाराजांनी आपला नातू अंशुमनाला राज्यावर बसवला आणि ते हिमालयात गेले, तपश्चर्या केली. तिथं तुम्ही गंगोत्रीचं दर्शन घेतलं ना, गेलं ते गंगोत्रीला, गंगोत्रीचे मंदिर पाहिली. त्या गंगोत्रीला सगर महाराजांची मूर्ती खाली, गंगेच्या मूर्तीच्या खाली अशी त्या नदीच्या काठावर तिथं तपश्चर्या केली. हजारो वर्ष तपश्चर्या केली. तेव्हा आयुष्य होतं भरपूर, पण गंगा प्रसन्न नाही झाली महाराज. मग त्याने आपल्या त्या नातवाला बोलवलं अंशुमानाला. अंशुमानाचा मुलगा होता दिलीप. दिलीपाला राज्यावर बसवला, अंशुमानाला तपश्चर्या करायला. सगर महाराज गेले वैकुंठाला. या अंशुमानाने आयुष्यभर तपश्चर्या केली, प्रसन्न झाली. दिलीपाला बोलवलं. दिलीपाचा मुलगा होता भागीरथ.
भगीरथाला बसवलं राज्यावर. दिलीपाला त्याने तपश्चर्या केली, त्यालाही दिव्य प्रसन्न झाली. मग भगीरथाला निरोप पाठवला. भगीरथाचा मुलगा होता नाभाला राज्यावर बसवलं आणि भगीरथ तपश्चर्या करायला आला. भगीरथाचं अर्धा आयुष्य गेलं तेव्हा गंगा प्रसन्न झाली. मी आता खूप पटपट सांगू राहिलो, वेळ कमी असल्यामुळे बरं का. गंगा मूर्तिमंत उभी राहिली. भगीरथा वर माग, हे माते, माझ्या पूर्वजांचा उद्धार करण्याकरता दक्षिण समुद्राच्या तटावर पृथ्वीवर माझे पूर्वज भस्म झाले, त्यांचा उद्धार कर. गंगा म्हणे मी नाही येणार पृथ्वीवर. म्हणे का? म्हणे मी जर आले तर माझा वेग इतका प्रचंड आहे, सगळं विश्व वाहून जाईल. कोण जबाबदार आहे त्याला? मग आता काय करावं? म्हणे मला एकच आवर घालू शकतो, तो म्हणजे भगवान शिव. शंकराकडे जा, त्यांना विनंती करा. भगवान शंकराची आराधना केली. शिव भोळा लवकर प्रसन्न झाला आणि मग सांगितलं ठीक आहे, मी गंगा जटी धारण करतो. मग गंगेला सांगितलं या. त्यांना आमंत्रण दिलं. गंगा आली. भगवान शंकराने जटी धारण केली म्हणून त्यांचं एक नाव गंगाधरी. गंगा धारण केली म्हणून गंगाधर. पण काही काही गंगाधरांना माहीतच नाही आपलं नाव गंगाधर काय. त्यांना वाटलं टिंबटिंबालाही गंगाधर म्हणतात कधी कधी. नाही, ते चांगले गंगाधरी, ते भजनात उभे, म्हणजे त्यांना त्यांच्या नावाचा अर्थ कळलाय. जे गटार गंगेत स्नान करतात त्यांचं सांगतो नाही का. असो, गटार धारण केली. गोमुख नावाचं ठिकाण आहे. ऐका, तुम्ही गंगोत्रीला गेले फक्त, गोमुखाला नाही गेली. तिथून 18 किलोमीटर अंतरावर गोमुखी. त्या गोमुखाला गंगा प्रगट झाली. तिथं हजारो ऋषीमुनी बसले होते. त्यांनी गंगेचं स्वागत केलं. आनंद झाली गंगाला. ती अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन. त्या अलक शब्दाचा तिला अतिशय आनंद झाला म्हणून तिचं नाव पडलं अलकनंदा. अलक अधिक आनंद, गंगेचंच नाव अलकनंदा झालं. भगीरथाने आणली म्हणून भागीरथी. चाल भगीरथा, दाखव कुठे तुझे पूर्वज. रथ घेतला भगीरथ, दिव्य रथात बसला. पुढे चालला. काशी नगरीमध्ये आला. मधले स्टेशन सोडून दिले महाराजनी, फक्त डायरेक्ट काशीला आली. प्रत्येक ठिकाणी काही काही कथा घडलेली. काशीला आली. पार्वती मातेला शिव भगवान सांगतात, देवी पार्वती, स्वर्गातली पवित्र गंगा आपल्या या काशी नगरीमध्ये आली. सगळ्यांच्या प्रथम स्नान करण्याचा मान तू मिळव म्हणून पार्वती माता स्नान करायला गेल्या. आणि घाई स्नान करताना कानातले मणी तिथं गळून पडले म्हणून तिचं नाव पडलं मणिकर्णिका. कर्णिका म्हणजे कान. कानातले मणी गळून पडले म्हणून मणिकर्णिका. पुढे गेली आणखी. भगीरथ राजा चालला. जणू नावाच्या ऋषींचा आश्रम लागला. जणू ऋषी अनुष्ठानाला गेले होते. आश्रमात कोणीच नव्हतं. भगीरथ राजाने आश्रमातूनच रथ घातला. गंगा पाठीमागं आली. चालला आश्रम वाहून. तेवढ्यात ते जणू ऋषी आले. अरे अरे, ही गंगा माझं आश्रम वाहून घेऊन चालली, काय करावं? पटकन त्यांनी रामायण आठवलं. अगस्त्य मुनीने जसा सागर प्राशन केला होता तशी मी गंगा प्राशन केली. घेतली गंगा प्राशन करून. भगीरथ मागं पाहतो, गंगा कुठे? जणू ऋषी दिसले. महाराज गंगा पाहिली? म्हणे हो. म्हणे कुठे? माझ्या पोटात आहे. म्हणे असं नका करू महाराज. 3.5 पिढ्या गेल्या म्हणे महाराज. 3.5 पिढ्या. 3.5 पिढ्यांची तपश्चर्या केली तेव्हा गंगा आली. आम्ही काय नाशिकचे, आम्हाला गंगेचं महत्त्व कळत नाही. आणि कळलं असं तर रामतिरी गंगा मैली केली असती का? आंघोळ तरी करावं वाटते का? नामदेव महाराज तिथून आले याचं महत्त्व सांगायला. नामदेव महाराजला तिथं नदी नव्हती का? चंद्रभागा नव्हती. आणि चंद्रभागेला काहीच महत्त्व नाही का? अहो, सकळही तीर्था एक वेळा भेटी, चंद्रभागा दृष्टी देखील. चंद्रभागेशी करता एक स्नान, तुझे दोष पळतील रानोरान. माझी बहीण चंद्रभागा करीत असे पापभंगा. कितीतरी प्रमाण आहे महाराज. चंद्रभागा फार पवित्र. पण नाशिकच्या लोकांना सांगायला नामदेव महाराज इथं आले. म्हणले वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंग. सगळ्यांना भंगाला पावणारी, दोष भंग पावणारी नदी आहे ती म्हणजे ही गंगा आहे. हे नामदेव महाराजांनी आपल्याला सांगितलं. महाराज 3.5 पिढ्या गेल्या आमच्या. असं करू नका कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे काहीतरी करा. मग ते म्हणे ठीक आहे. जणू ऋषी म्हणे देतो परत. मृदू सभा हे नवनीत तैसे सज्जनांची चित्त त्यांचं अंतकरण द्रवलं. देतात पण द्यायची कशी? म्हणे अगस्त्य ऋषीनं समुद्र परत दिला. पाणी लघवी वाटे काढला. कोणी ते खारट पाणी प्यायला तयार नाही. मग जर तोंडातून उच्चिष्ट अशी उलटी करून काढली तर उच्चिष्ट गंगा म्हणून कोणी सेवन करणार नाही. मग करावं काय? त्यांनी जणू ऋषीनं भगीरथ राजाच्या कमरेला खंजीर पाहिला. खंजीर ते चाकूसारखा हत्यार असतं ना आपल्या नवरदेवाच्या हातात राहतं. तो खंजीर घेतला, काढून आपली मांडी कापली. मांडीतून काढली महाराज. मांडीला संस्कृतमध्ये जांग म्हणतात. जांग. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायाची 256 नंबरची उभी काढा. तेव्हा ज्ञानेश्वरी इथं पै समजताई ओघा माझी भगीरथे आणली गंगा, जणूने गिळली मग जांगा फाडून दिली. अशी उभी जणूने गिळली, ती जांगा फाडून दिली. जांग म्हणजे मांडी. ती जांगेतून निघाली, जणू ऋषींच्या जांगेतून निघाली म्हणून तिचं नाव जान्हवी पडलं. जान्हवी नाव पडलं. असे गंगेला 1000 नावं आहेत ती. आणि त्याच्या 1000 कथा आहे.
आणि त्या सगळ्या माझ्या पाठी नसल्या तर आपल्या माळी काढून घ्यायच्या वा परत त्याच्यावर उभं राहणार ऐका तुम्ही पण तुमच्या वेळेचं बंधन असल्यामुळे मला काहीच करता येत नाही ती गंगा नाही का सगळ्यांचं कल्याण करे आणि काही गोष्ट करी दिली भोगी संक्रांत आणि कर 3 दिवस अवधी त्या अवधीत भोगीच्या दिवशी ती समुद्रापर्यंत पोहोचली सगळ्यांवर सिंचन केलं सगळे सगोरपुत्रांचा उद्धार झाला मकर संक्रांतीच्या दिवशी ती गंगा सागराला मिळाली संगम झाला आणि भोगीच्या आपलं करीच्या दिवशी सर्व ऋषी मुनी आणि देवांनी कपिल महामुनींच्या तपाची शांती केली मोठा भंडारा केला भजनं कीर्तनं केले खूप आनंद झाला सगळे म्हणू लागले कपिल मुनींना महाराज असा वर्षानुवर्ष असा सोहळा आम्हाला उपभोगायला मिळावा मग ते ऋषी सांगतात कपिल मुनी प्रत्येक वर्षी या भोगी संक्रांत आणि कर या दिवशी 3 दिवसाला तुम्हाला गंगा रस्ता करून देईल गंगे स्नान करा तुमचं दुःख जाईल दरिद्र जाईल रोग जाईल संकट जाईल पाप जाईल पण ते कित्येक वर्ष असं व्हायचं गंगा तू बघायची मध्ये रस्ता व्हायचा पण कलियुगातले माणसं विचित्र खाणापिणारे लोक काही उद्योग करणारे लोक अमंगल लोक कसेही जाऊ लागले तिथं पावित्र्य राखण्यानं वज्रश्वरीच्या त्या गरम पाण्याच्या कुंडामध्ये तांदूळ असे धरले तर शिजायचे कोण्या बावलाटाने त्याच्यात मटणच शिजून पाहिलं पावित्र्य तीर्थाचं गेलं कलियुगातले माणसं काही करतात मग ते तेव्हापासून ते बंद झालं नवी धानूर आली ते मंदिराच्या बाहेर आणून बांधले पहिलं होतं सब तीरथ बार बार गंगासागर एक बार तेव्हाच दर्शन व्हायचं पण आता ते 3 दिवस पर्वकाळाचे साधू संत येतात मोठ्या सोहळे होतात भजन कीर्तन होतात गर्दी असते खरे पण 12 महिने तुम्ही कधीही गेले तरी आता तुम्हाला तिथं दर्शन होईल असे मंदिर बाहेर आणून हे गंगासागरपर्यंत तुम्हाला उत्तरेपासून आणून तिथपर्यंत पोहोचवलं ती वाचे म्हणता गंगा गंगा मग तुम्ही म्हणाल मग का हो मग इकडचा मग कसा घेतला मग याचा अर्थ असा आहे सगळे जे तीर्थ करून आले ना ते सगळे तीर्थ इथंचे सकाळी तीर्थ सगळ्या जगातले तीर्थ आले तिथं त्या कुशावर्तामध्ये 33 कोटी देवता 88,000 वर्षांनी तिथं स्नान केलं आणि वरदान दिलं या कुशावर्तामध्ये स्नान केलं की तुम्हाला संपूर्ण भारताच्या तीर्थयात्रा केल्याचं पुण्य प्राप्त सगळी तीर्थे निवृत्ती तिथे म्हणून आपण गंगा भेट करायला कुठं 4 धाम करून आलो तरी गंगा भेट करायला त्या गोदावरीला जातो तिथंच खाली उभं राहिलं कुशावर्तामध्ये गंगेचं भेट केली ती आणली भगीरथाने आणली गंगा आणि गौतमाने आणलेली गंगा दोन्ही गंगांचं भेट केलं दोन्ही एकरूप झाल्या नाही का मग त्या गंगासागरची आठवण येते तुका म्हणे गंगा सागर संगमी झाल्यावर मी एकमय सगळ्या वृत्ती एकमय झाल्या सगळ्या एकत्र झाल्या आणि तिथं सगळे तीर्थ आणि आणखी महत्व सांगितलं त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात दृष्टी पडता
तरी ब्रह्मगिरी दिसते. काही लोक वर जातात, दर्शन करून येतात, भाग्यवानी मोठे. पण काही वृद्ध माणसांना, अशक्त माणसांना चढवत नाही, वर जात नाही, खालून जरी दर्शन घेतलं दिसती ब्रह्मगिरी खाली. दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. त्याला यमपुरीला जावं लागत नाही. यम मेल म्हणजे तुम्ही म्हणाल तू मरणार नाही का? मरण, पण त्याला यमदूत देणार नाही. आता माणसं मेल्यावर लोक लिहितात कैलासवाशी. खरंच जातं का हो कैलासाला? त्याचे अधिकारी सांगितलेले. मग त्याच्यातला एक अधिकार अभंगाच्या 3ऱ्या चरणात कुशावरिता करता स्नान, कुशावरता करता त्याचं कैलाशी राहणं. तो कुशावरता दररोज स्नान करतो. दररोज बरं का, एक दिवस नाही. दररोज स्नान करतो तो कैलास हरतो. आणखी सांगितलं पंचाक्षरमिदं पुण्यम हे पटेचे वसन देऊ शिव लोकमवाप्नोती शिवेन सह मोदते. नमः शिवाय मंत्राचा जप करतो. भगवान शिवाला बिल्वाभिषेक करतो, जलाभिषेक करतो, दयादूचा अभिषेक करतो, प्रदोष व्रत करतो, महाशिवरात्रीचं व्रत करतो, सोमवारचा उपवास करतो. तो अधिकारी होतो कैलासाचा, कोणी नाही जात. लोक तर पाच दारुड्याच्या गारुड्याच्या पुढे येतात कैलासवाशी. त्याच्या बापाची पेन नाही का? वैकुंठवाशी लिहितात काही काही. वैकुंठात कोणी जाते का? वैकुंठाचा अधिकारी सांगितला ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी तेने वैकुंठ भूनी घर केले. अखंड रामकृष्ण किंवा कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठ तो जातो वैकुंठाला. किंवा एकादशी महाव्रत केवळ वैकुंठीचा पंथ. एकादशीचा व्रत करणारा जातो. जे एकादशीला पिऊन पडतं त्याच्या पुढे वैकुंठवाशी लिहू का? आपण लाख लिहू पण तो जाईल का? स्वर्गाला कोण जातं? स्वर्गवाशी लिहितं. स्वर्गाला कोण जातं? माऊलींची उभी ज्ञानेश्वरी म्हणती संसारी जन्मीजे यज्ञादी कर्म किजे मगच स्वर्ग सुख भुगीजे म्हणून. मग इथं कुशावरती करता असताना त्याचं कैलाशी राहणं. आणि त्याच्याही पलीकडची गोष्ट सांगितली जी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा कोणतीही असू द्या. तुळशीला प्रदक्षिणा करा, एकच पुण्य. वडाला, उमराला, पिंपळाला, मंदिराला, आईवडिलांना, गुरुला, गाईला, नर्मदेला, गोदावरीला, पृथ्वीला, सूर्याला सुद्धा दररोज प्रदक्षिणा करता येते. कशी करायची मी तुम्हाला नंतर सांगतो. पण या सगळ्या प्रदक्षिणाचं सगळ्यात श्रेष्ठ ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा सांगितलेली आहे. ती प्रदक्षिणा केली तर इतकं पुण्य तयार होतं, इतकं पुण्य मोजता येत नाही. शेवट नामा म्हणे प्रदक्षिणा, नामा म्हणे प्रदक्षिणा, नामा मने प्रदक्षिणा, नामा मने प्रदक्षिणा, नामा म्हणे प्रदक्षिणा, नामा म्हणे प्रदक्षिणा, नामा मने प्रदक्षिणा, नामा मने प्रदक्षिणा. त्याच्या पुण्याई कणना, राजा पुण्याई गणना. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. अरे दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. तया नाही
महत्त्व सांगितलं. यानी कानींच पापानी जन्मांतर कृतानींच तानी तानी विनशंती प्रदक्षिणा पदे पदे पावलो पावली प्रदक्षिणा करावी. त्या प्रदक्षिणेने अगणित पुण्य प्राप्त होतं. तुळशीला प्रदक्षिणा करा. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगास्थाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. हे सगळं आपल्याला ह्या गंगामाईच्या कृपेनं सगळ्या त्या गंगामाईनं भगीरथ राजाच्या पूर्वजांचा उद्धार केला, त्यांच्या कुळाचा उद्धार केला. हिने सगळ्या जगाचा उद्धार केला, सगळ्या जगाचे दोष घालवले, पाप घालवले. तेच ही जी यात्रेला गेली म्हणजे कचरू किसनराव नाही का, काय आडनाव म्हणले, बेजेकर. त्याचप्रमाणे सुमनबाई कचरू बेजेकर, त्याचप्रमाणे त्यांचे बंधू माधव किसनराव बेजेकर, त्यांच्या पत्नी मथुराबाई माधव बेजेकर, ही मंडळी सगळ्या तीर्थयात्रा करून आणली, गंगा घरी आणली. आणि आमच्या कुळाचा उद्धार हो, आमच्या गावाचा उद्धार हो, आमच्या नातेवाईकांचा उद्धार हो, सगळ्यांचे दोष हरण हो, अशा भावनेने त्यांनी गंगापूजन केलं. भाषी आणि काशी सारखे असते, दोन प्रकारे माहितीचे. एक वेदांमध्ये माहिती सांगते त्याला वैदिकी म्हणतात, आणि आपल्या वडीलधाऱ्या माणसांनी जी माहिती आपल्याला सांगत आली त्याला लौकिकी म्हणतात. तर लौकिकी माहितीमध्ये भाषा ज्या असतात त्यांच्या डोक्यावर हे 7 नद्या देऊन मिळवतात, कारण भाषी आणि काशी सारखे असते. आणि काशीचं महत्त्व काय सांगितलं माऊलींनी, मोक्ष देऊनी उदार काशी आहे शेकीर. मोक्ष देण्याला काशी उदारी आणि मोक्ष मग त्या नुसता त्या गंगेचं महत्त्व तुम्ही ऐकलं, तीर्थांची माहिती ऐकली, नुसती कानाने ऐकली तरी मोक्ष नावाचा पुरुषार्थ सिद्ध होतो. मनाचा मारू न करता, इंद्रियाशी दुःख न देता येथे मोक्ष अशा ऐकता श्रवणा, म्हणजे नुसतं ऐकलं तरी मोक्ष प्राप्त होतो. तो सगळ्यांना धर्म अर्थ काम आणि मोक्ष पुरुषार्थ प्राप्त हो, सगळ्यांच्या जीवनामध्ये दोष जावो, सगळ्यांना आनंदी आनंद हो. त्या बेजेकर परिवाराने हे सगळ्यांना आनंद देतात, त्यांना उदंड आयुष्य मिळो. गंगाबाईच्या कृपेनं त्यांच्या वंशामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष शिल्लक राहून अनेक प्रकारच्या दोषामुळे आपण दुःख भोगतो. कर्मदोष, प्रारब्ध दोष, ग्रहदोष, गृहदोष, पितृदोष, हे सगळे दोष यांनी जातात. त्यांनी ते घालवले, सगळ्या गावाने घालवले. फक्त अंतकरण आपलं गंगेसारखं निर्मळ करा. शुद्ध अंतकरण हा परमार्थाचा पाया आहे, त्यानेच फल प्राप्त होतं. या शुभभावनेबरोबर या भावार्थ जसा मला पाभंगाचा माझ्या अल्पमतीप्रमाणे दिलेल्या अल्पवेळात करता आला तसा केला. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी टाळी वाजून भजन करा. विठोबार कुमारी, विठोबार कुमार, 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 विठोबार कुमार, विठोबार कुमारी, विठोबार कुमार, विठोबार कुमारी, विठोबार कुमार, विठोबार कुमारी, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, वाचे म्हणता गंगा गंगा सकोदुषाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरीता नाही मपुरी, कुशावरिता करता स्नान त्याचं कैलाशी राहणं, नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. वाचे म्हणता गंगा गंगा सकोदुषाती भंगा, अतिशय नामदेव महाराजांचा उत्कृष्ट अभंग आहे. त्याला जेवढं सांगता आलं तेवढं सांगितलं. परमपूज्य आदरणीय आमचे गुरुस्थानी असणारे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण हनुमान बापू शिंदे यांनी हे मला या ठिकाणी आमंत्रित केलं. त्याचप्रमाणे आमचे मित्र हरिभक्तपरायण मेघराज महाराज वगैरे, रामभाऊ महाराज वगैरे, या सगळ्या मंडळीचं माझ्यावर फार प्रेम आहे. फार वर्षापासून आम्ही एकत्रित काम करीत आलो, एकत्र परमार्थाचा प्रचार करीत आलो. आणि त्यांच्यामुळे मला तुमच्या सगळ्यांचं सज्जनांचं दर्शन घडलं, गंगेची पूजा पाहायला मिळाली, गंगा स्वतः डोळ्यांनी या ठिकाणी पाहायला मिळाली, कीर्तनरूपी सेवा देता आली, तुमचं गाव पाहायला मिळालं, अतिशय आनंद वाटला. तुमचा मी ऋणी. सगळे भजनी मंडळांनी सहकार्य केलं. या 2 माऊल्या कधीच्या डोक्यावर एवढा टाईम कधी हांडा घेऊन उभे राहिला नसेल डोक्यावर. आज केवढी मोठी शिक्षा आहे बाबा. आणि पण तेवढं पुण्य आहे त्यांना, ते त्यांचं ते पुण्य त्यांचे भगवंताच्या दारात त्यांच्या खात्यावर जमा झालं. ते पुण्य तुम्ही ऐकलं तुमचं पुण्य झालं, तुम्ही गायलं तुमचं पुण्य जमा झालं.
सगळ्यांचं त्याचं पुण्य ज्याच्या त्याच्याजवळ ही पुण्यमार्ग ही पुण्याची बँक आहे. कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू की सगळ्यांना एकत्र करून संपूर्ण भारतभर तीर्थयात्रा करून आणल्या आणि त्याचं सदर्पण तिथं केलं. पांडुरंगाच्या तिथं नामदेव महाराज जायला तयार नव्हते, पण भगवंतांनी सांगितलं देव म्हणे नामाप आहे, ज्ञानदेव मीच आहे, मीच ज्ञानदेव जा माझ्याबरोबर. तिथून आल्यावर विचारलं नामदेवा माझ्या साधू संतांच्या संगतीत गेला, काय रे तुला कसं वाटलं? त्यांनी सांगितलं संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही, ते साधू थोर जाणा साधू थोर जाणा करूगी. नाही का? तर अशा रीतीनं ज्ञानेश्वर महाराजांनी दाखवलेला हा मार्ग आपण पत्करला. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला तीर्थयात्रेचा मार्ग दाखवला. म्हणून माऊलींचं एकदा भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलेले पुरे वेळे वापुडे उतरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला ते गरब्या पुरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही हे तुका म्हणे ज्ञानेश्वर रखा पाय